सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारखा मान्यसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा सह्याद्री गिरीसा विभाग विरसे मांदार शृंगावरी नामे सज्जन जो नृपे बसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे श्री तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धवी. आपला 16व्या दशक चाललाय आणि त्याच्यातलं आपल्याला फारसा न आवडणारा किंवा न समजणारा आत्म्याचा विषय चालला आहे. त्यामुळे महद्भूत आपण पाहिलं होतं मागच्या वेळेस आणि त्या महद्भूत निरूपणामध्ये त्या विशेषणातच सगळं आलं आहे. महत् म्हणजे मोठं, सगळ्यात मोठं, नुसतं आकाराने नाही तर सगळ्यात महत्त्वाचं अशा अर्थाने जे आत्मरूप, त्या आत्मरूपाचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि आजचा समाज तर खुद्द आत्माराम या नावानेच आपण अभ्यास करणार आहोत. मग हे महद्भूत निरूपण म्हणजे काय तर देव पाहण्या गेलो देवची होऊन ठेलो असं जे म्हणतात की देव पाहायला म्हणून गेलो पण झालं काय मी आणि तो फरकच नाही. त्यापर्यंत आपल्याला जायचं आहे की मला काही वेगळं नाहीच हे सगळ्या जगावर, म्हणजे वाईट काही नाहीच असा त्याचा अर्थ. आपण जे म्हणतो की सगळीकडे ईश्वर आहे, सगळ्यामध्ये ईश्वर आहे, चराचरात ईश्वर भरलेला आहे, ते महद्रूप आहे. पण ते ओळखावं कसं तर आमच्या सामान्य नजरेला, आमच्या सामान्य बुद्धीला, आमच्या चंचल मनाला हे सगळं न पटणारं आहे. कळलं आहे की आपलं चुकतं आहे हे कळलं आहे, पण ती चूक इतकी आम्हाला बरोबर वाटते की आम्ही तेच कसं बरोबर आहे असं सांगतो की आमचंच कसं बरोबर आहे. त्यामुळे आम्हाला देव म्हणजे काय कळलं आहे, पण तो देव आमच्यापेक्षा काहीतरी वेगळा आहे अशी आम्ही आमची समजूत करून घेतली. आणि प्रत्यक्षात मात्र असं वर्णन सगळे संत करतात की हे महद्रूप आहे, सगळीकडे तो भरलेलाच आहे, आत बाहेर जिकडे तिकडे आहे. त्याच्यासाठी निन्या संतांनी आपल्याला थोडं सांगितलं की अरे थोडंसं खाली मान घातली ना तर तो आत असलेला आत्माराम दिसेल. त्याच्यासाठी आपल्याला थोडं स्वतःला खाली व्हावं लागेल. आपण ताठ मानेनं फिरलो तर नाही दिसणार. अशा साध्या साध्या गोष्टीतून आपल्याला त्या आत्मारामाची ओळख कशी होईल याचं वर्णन निन्या संतांनी केलं आहे. आत्मा म्हणजे काय तर यापूर्वी आपण कितीतरी खरं म्हणजे आत्म्याच्या संदर्भातले विचार 16व्या दशकापर्यंत पाहिलेले आहे, समजून घेण्याचा प्रयत्न केलेला नाही असं नाही. त्याची विशेष माहिती आहे की तो नित्य आहे, तो आहेच आहे, जिकडे तिकडे आहे म्हणजे काय तो सारखा आहे, होता असं नाही त्याच्याबद्दल म्हणता येणार किंवा भविष्यपणी असेल. एवढ्या ऑनलाईन एवढे हे वाचलेत ना की तुम्हाला आपोआप आत्मज्ञान होईल असं तर नाही सांगता येणार. तो काही कोर्स नाही ऑनलाईन करण्याचा. त्यामुळे नेमकं काय तर ही समजून घेण्याची गोष्ट आहे. अशा प्रकारचा विचार या महद्भूत निरूपणामध्ये आपल्याला सांगितलं आहे. आणि म्हटलं तर असं आहे की या देहाला जिवंत ठेवण्यासाठी पण त्याची गरज आहे. जगाबिगाचं तर आहेच, विश्वात्मा, जगातात्मा वगैरे तर बरोबरच आहे, पण नुसता आपल्यापुरता विचार केला तर या देहाला जिवंत ठेवण्यामागे सुद्धा त्याचंच सगळं कर्तृत्व आहे. आपलं काय आहे तर ते चैतन्य जे आहे ते असल्याशिवाय की आपलं अस्तित्वच असू शकत नाही. हे सगळं आपल्याला निरनिराळ्या पद्धतीनं समर्थाने सांगितलेलं आहे. आणि मग कधीकधी आपण त्या आत्म्याला जीवात्मा म्हणतो, मन म्हणतो, बुद्धी म्हणतो, चित्त म्हणतो, असं वेगवेगळ्या पद्धतीने आपण आपला त्या आत्म्याबद्दलचा जो विचार आहे तो व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. काही अंशी ते बरोबरही आहे, पण तरीही आत्म्याचं वर्णन करता येत नाही हेच त्याचं खरं कारण आहे. हे म्हणजे हे असेल, हे म्हणजे हे असेल असं वर्णन करतो, पण आत्मा म्हणजे न दाखवता येणारी पण आपल्याला माहिती आहे की ती आहेच आहे अशी गोष्ट आहे, एवढं मात्र खरं. बरं, दुसरं मत जे की आपल्याला इंद्रियांच्या मार्फत एखाद्या गोष्टीचं ज्ञान होतं, म्हणजे आपण डोळ्यांनी बघतो, कानाने ऐकतो, त्वचेने आपल्याला कळतं, असं तसंही त्याचं नाही. बरं, एकाला ज्ञान झालं म्हणून दुसऱ्याला नाही. फक्त आम्ही ऐकतो की रामकृष्ण परमहंसांनी स्वामीजींना स्पर्शाच्या माध्यमातून आत्मज्ञान दिलं. अगदी अलीकडल्या काळापर्यंत अशा गोष्टी आपण निरनिराळ्या गुरु शिष्यांच्या याच्यामध्ये ऐकतो की असं ज्ञान आपल्याजवळ असणारी सगळी गोष्ट त्यांनी स्पर्शाच्या माध्यमातून शिष्याला पूर्णपणानं दिली. अशा प्रकारच्या गोष्टी पण तेही सगळं ऐकणंच, ते काही आपला अनुभव नाही किंवा ज्याला कोणाला अनुभव आला आहे त्याचा अनुभव ऐकून आपण हा असेलही, इतपतच आपली ह्या आत्म्यासंबंधीची प्रगती असते. त्या आत्मा म्हणजे काय
हे कळलं असलं तरी त्याचा अनुभव आपल्याला नाही आहे. ज्या संतांना आहे आणि ते आपला अनुभव आपल्याला व्यक्त करून सांगतात त्याच्या अनुभवावरून आपण समजून घ्यायचं, हे खरं महद्भूत आहे. आणि ही जशी गोष्ट दासबोधात आहे तसं गीतेमध्ये आहे, विवेक चूडामणीमध्ये आहे, निरनिराळ्या ग्रंथांमधून. म्हणजे आपल्याला वेदांचा अभ्यास का करायला नको, तर समर्थांनी आपल्याला सांगितलं की मी जे काही लिहिलं आहे ते उपनिषद आणि वेदांवरूनच लिहिलं आहे, त्यामुळे वेगळं काही आपल्याला सांगायला नको. जे काही समर्थ सांगतायत ते वेद उपनिषदातलीच गोष्ट आहे असं आहे. मग आता आपल्याला फक्त हे कशामुळे कळेल, तर त्याचं संतांच्या मार्गाने गेलात तर कळेल. आणि मग आपल्याला मनुष्यत्व मुमुक्षत्व असं जे आपण म्हणतो की माणसाचा जन्म लागेल, तो आपल्याला सुदैवाने आहे. मोक्षाची किंवा मुक्तीची आपल्याला इच्छा लागेल की बा काय आहे नेमकं. मुक्ती आणि मोक्ष या शब्दांच्या फक्त मोक्ष शब्दाच्या अर्थामध्ये शिरलं तर मोहाचा क्षय होणं म्हणजे मोक्ष. मग आपण आपली परीक्षा घ्यायची की मला कशा कशाचा मोह होतो. चांगल्या गोष्टींबद्दल पण, हां, असं नाही की आपल्याला फक्त अगदी वासना आणि भोगाच्याच गोष्टींचा विचार करायचा असं काही नाही. पण हे मला हवं आहे, ते हवा तो पांडुरंग प्रत्यक्ष त्या पुंडलिकाला दर्शन द्यायला आला तरी तो म्हणाला थांब बाबा आधी मला हे काम करू दे. म्हणजे मोह कशाचाही होईल, कुठल्याच गोष्टीचा मोह नाही त्याला मोक्ष म्हणायचं आहे ना. त्याला म्हणजे शब्दाच्या जर आपण याच्यात गेलो अर्थ काढायला तर मोहाचा क्षय होतो, तो मोक्ष आहे. मग असा जर आपल्याला हवा आहे किंवा तो जर आपल्याला त्याचा अनुभव घ्यायचा आहे तर सगळ्या मोहातून बाजूला यायचं, म्हणजे देव शोधण्याच्या मोह तो आपोआप दिसणार आहे असा मनाशी विचार करायचा आणि फार कशाच्या मागे लागायचं, आपोआप सगळं आपल्याला मिळणार आहे अशी एक मनाची खात्री बाळगायची. हे महद्भूतामध्ये आपण पाहिलं होतं. आज आपल्याला डायरेक्ट आत्मारामच समर्थ सांगणार आहे. आता त्या आत्मारामाचा विचार करताना समर्थ पुन्हा एकदा गणेशाची शारदेची स्तुती करणार आहे, म्हणजे स्तवन करणार आहे. खरं तर दासबोध ग्रंथाच्या सुरुवातीला हे सगळं करून झालेलं आहे. एक एक समाज त्याच्यासाठी खर्च केला आहे. मधून पुन्हा एखादा विशेष महत्त्वाचा विषय आला की ते असं गणेशाकडून बुद्धीची मागणी करतात की बाबा मला तर महत्त्वाचा विषय सांगायचा आहे, तर बुद्धिदात्या गणेशाला मी नमस्कार करतो असं म्हटलं आहे. गणेशाच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे, आपण आता भाद्रपद महिना जवळ आला, आपण सगुण रूपातल्या त्या गणेशाच्या मूर्तीची पूजा करतो आणि म्हणून त्याला आपण गणेश म्हणतो. पण समर्थांनी गणेश ही शब्दाची व्याख्या करताना आपल्याला सांगितलं आहे की शुद्ध जाणीव याला गणेश म्हणायचं. आपण त्याला मूर्तीत बांधलं आहे. मग त्याचा निरनिराळे आपण अर्थ लावतो की गणपतीचे डोळे बारीक केलेत, मग बारीक डोळ्यांचा अर्थ आपण सांगतो की एखादी गोष्ट आपल्याला बारकाईनं करायची असली की आपण डोळे बारीक करतो. सुई ओवायचा बघा की लगेच आपले डोळे बारीक होतो. काही महत्त्वाची बारकाईनं करायची गोष्ट आहे की डोळी नजर आपल्याला बारीक करावी लागते. मग आम्ही काय केलं, त्या सगुण मूर्तीच्या गणपतीचे डोळे बारीक केले. असं सगळ्या इंद्रियांच्या बाबतीत आपण गणपतीच्या केलं, कारण गणेश याचा अर्थ आहे शुद्ध जाणीव. आपण सगुण रूपामध्ये दिसण्यासाठी केला आणि मग काय झालं, आपण सगुण रूपातच अडकलो. मग आपल्याला गणपती म्हटल्यावर आपल्याला देवळात जाऊन यायला पाहिजे. मग आम्हाला घरात बसून या सगळ्या गोष्टी नाही आम्हाला आठवत आहेत. आणि संत म्हणतात कुठेही असलं तर गणेश आहेत सगळीकडे. हा जो काही फरक आहे तो आपल्याला ह्या आत्माराम समासामध्ये शिकायचा आहे. आणि त्याच्यासाठी पुन्हा एकदा या शुद्ध जाणीवेची स्तुती समर्थाने पहिल्याच ओवीमध्ये केली, वंदन केलं तिला. दुसरं असं तरी केलं की हे सगळं सांगण्यासाठी लागणारी जी वाणीची शक्ती लागते ती शारदा, म्हणून शारदेचं पण स्तवन केलं. आणि हा विषयच काही स्थूल नाही आहे, आत्माराम की स्थूल रूपामध्ये दाखवता येणार नाही आहे, तर सूक्ष्मात सूक्ष्म अतिसूक्ष्म असं त्या आत्म्याचं वर्णन आहे. तर अतिसूक्ष्म असणारा आत्मा कळायला हवा असेल तर अतिसूक्ष्म अवस्थेत आपण जायला पाहिजे. ती अतिसूक्ष्म अवस्था आपल्याला कधी येईल, आपण आपलं हे स्थूल रूप विसरून केव्हा जाऊ. संपवून नाही जायचं आहे, कारण ते आहे म्हणून आपण करू शकणार आहोत. पण स्थूल देहाकडून सूक्ष्माचा विचार करताना सूक्ष्म अतिसूक्ष्म असं करत करत जायचं असेल तर त्याला संत मंडळींनी सोपा उपाय सांगितला आहे, नाम. म्हणून तिसऱ्या ओवीमध्ये नामाचं पण वंदन, नामाला पण समर्थांनी वंदन केलं आहे की मला अखंड 24 तास श्वासागणिक मला भगवंताचं स्मरण राहू दे, म्हणजे मला हे आत्म्याचं रूप काय ते कळेल. अशी सुरुवात या समासामध्ये समर्थांनी खरं म्हणजे केली. आता ही करताना आपल्या लक्षात असं येईल की आता नुसतं म्हटलं शुद्ध जाणीव वगैरे वगैरे, तर तो ना गणपती हा स्फूर्ती देणार आहे, आपल्याला काहीतरी करावं असं वाटणार आहे. म्हणजे कधी कधी मुलांना कंटाळतो, प्रयोग करून बघण्याचा आहे, नातवंडात घरात आहेत
आणि अभ्यासाचा कंटाळतो. आपण 4 वेळा आई सांगते अरे आता परीक्षा आली अभ्यास कर, आणि मग तो आळमटाळम करतो, हे करतो. तर एकदा प्रयोग करून बघायचा की तो स्फूर्तिरूप आहे. आपणच त्याला सांगायचं नाही, आपणच नुसतं अथर्वशीर्ष म्हणा घरातल्या घरात मनात म्हणायला सुरुवात करायची. आपोआप ती स्फूर्तिरूप देवता आपल्या सगळ्या चराचरामधल्या गोष्टीला स्फूर्ती देते. आपण ना असे प्रयोगच करत नाही, ह्याने काय होणार आहे, मी करून त्याला काय होणार आहे. तर असं नसतं. वातावरणाचा खूप मोठा परिणाम असतो. मुलांना नेहमी आपण सांगते अभ्यासाला सुरुवात करताना एखादा श्लोक म्हणा. का श्लोक म्हणायचं की आपोआप ती स्फूर्ती तुम्हाला यायला लागते. नाहीतर मग आळसाने एक पाय आधी लांब, मग दुसरा लांब, मग आडवं, मग असं पोटावर झोपायचं, मग असं आणखीन पाठीवर, आणि मग अशा ज्या सगळ्या एकापाठोपाठ एक आपल्याला दिसतात मुलांच्या गोष्टी. मुलांच्या काय मोठ्यांच्या सुद्धा. आमच्याकडे त्याला एक नाव आहे वृत्तपत्रासन. म्हणजे वृत्तपत्र हातात घ्यायचं आणि झोपायचं. तर अशा गोष्टी आपल्याला दिसतात. याचं कारण आहे की इंद्रिय सगळी अशी बाहेर धावणारी आहेत. तर स्वाभाविक आहे इंद्रियाला तसंच आवडतं. त्या इंद्रियांना स्फूर्ती द्यावी चांगल्या कामासाठी. याला गणेशाला वंदन करावं लागतं. समर्थांनी का गणपतीला वंदन केलं त्याच्यामागची कारणं आपण लक्षात घेतली तर आपल्याला कळेल. दुसरं असं की ज्ञान तर आहेच सगळीकडे. त्या ज्ञानावरती प्रकाश पडला तर आपल्याला ते दिसणार आहे. कुठलीही गोष्ट आपल्याला दिसत का नाही. तुमचा आमचा अनुभव आहेच. काल मी फ्रीजमध्ये जी वस्तू ठेवली आज दिसत नाही मला. मग 4-4 वेळा मी ढूंढून बघते, मागे पुढे करते, किंवा कधी तर काय शोधते हे पण मी विसरते. असं जे आपलं घडतं ते कशामुळे, त्या वस्तूवर प्रकाश पडत नाही. मग तो प्रकाश कसला, तो फक्त हा प्रकाश पडून उपयोगाचा नाही, तर आपल्या बुद्धीचा प्रकाश पडायला लागतो. आणि मग तो बुद्धीचा प्रकाश पडला की आपल्याला सगळं आठवतं, कुठे ठेवला आहे, काय ठेवला आहे. कदाचित जागा आपल्या हाताने आपण बदललेली असते, बुद्धीने ते काम लक्षात घेतलेले नसतात. असे जे आपल्याला अनुभव येतात हे काम सगळं शारदेचं आहे. त्यामुळे शारदा ज्ञान आहेच, त्या ज्ञानावर प्रकाश टाकते. म्हणून त्या शारदेला पण समर्थाने वंदन करण्यामागचा उद्देश तो आहे. आपल्याला पूर्वजांनी खूप याच्याबद्दल विचार केलेला आहे. आपल्याला धादांत दिसतं. सगळ्या लहान वयापासून आपल्याला जे काही पाटीपूजन नावाची गोष्ट आपल्याकडून करून घेतली त्याच्यामागे शारदेचं स्तवन आहे की का अभ्यासाला सुरुवात करताना त्या विद्येला, कारण विद्या आहेच, ती फक्त प्रकाश आपला त्याच्यावर टाकायचा आहे आणि ते आत्मसात करून घ्यायचे म्हणून केलेलं आहे. तसं आत्ता म्हटलं तसं नामस्मरण हे इतकं सामान्य वाटतं की काहीच त्याला लागत नाही. नामासाठी काही उपचार लागत नाहीत, काही साधन सामग्री लागत नाही. त्यामुळे ज्या गोष्टीला काही मूल्य लागत नाही ना, ती गोष्ट फारच कमी दर्जाची असं आपल्याला वाटतं. बऱ्याचदा आपल्या ह्याच्यामध्ये बोलण्यात येतं आणि आपण म्हणतो नाही चांगली वर्गणी घेतली पाहिजे, पैशाशिवाय नाही हो चालत, फुकटला काही किंमत नाही. पण इथं तसं नाही म्हटलं. नाम खरंच फुकट आहे. महाराज म्हणतात की मी दुकान मांडून बसलो आहे नामाचं, पण लोक येतच नाहीत माझ्याकडे, सगळे हिंगजिराची लोक येतात, तर मी काय करणार. त्यामुळे इतकं सोपं असणारं आणि खात्रीपूर्वक आपल्याला यश देणारं हे नाम आहे. त्यात ती तिसरी गोष्ट समर्थांनी सांगितली. या तिन्ही गोष्टींचा विचार केला तर कळेल की ह्याच्यातून त्यांना आत्मारामाचं मोठेपण सांगायचं आहे. का एवढं का मागे लागायचं आहे त्या आत्मारामाच्या, तर त्याच्या ठिकाणी तो आत्माराम सर्वत्र आहे. हे जे जग चाललं आहे आपण असं म्हणतो, हे जग चालण्यामागे मग त्याला विश्वात्मा, जगदात्मा असं वेगळं नाव द्यायचं सोयीसाठी. आत्मा असतो पण आपल्याला कळायला हवं म्हणून आपण त्याला विश्वात्मा, जगदात्मा असं म्हणतो आणि याला जीवात्मा म्हणतो. पण सगळीकडे तोच भरलेला आहे. तो नसेल तर काहीच नाही, सगळं थंड. जगही चालणार नाही, तुम्ही आम्ही पण चालणार नाही. त्यामुळे तो आहेच आहे. त्याला निरनिराळी नावं आहेत, त्या नावांचा पण आपण विचार केला. याला आपण ओळखण्यासाठी काही गोष्टी संतांनी आपल्याला सांगितलं की तो नादरूप आहे. आपण असा अनुभव घेऊ शकतो की शांत जागी आपण बसलो आहे किंवा आपण घरात एकटे बसलो आहे तर आपल्याला एक वाऱ्याचा पण आवाज येतो. अनुभव. आता इतकी शांतता शहरात राहणाऱ्या आम्हाला मिळत नाही म्हणून हा अनुभव क्वचित मिळणार आहे. पण खरंच असं होतं की तो जो नादरूप आहे किंवा आपण म्हणतो ना की ओंकाराचं ध्वनिरूप हे अखंड चालू असतं. आपल्या या सगळ्या गदारोळामध्ये तो आपल्यापर्यंत येत नाही आहे, आपण तो अनुभव घेऊ शकत नाही आहे. पण तो जो आत्मा आहे तो नादरूप आहे. कसा ओळखायचा त्याला असं जर कोणी आपल्याला विचारलं तर तो नादरूप ओळखता येतो, ज्योतिरूप, प्रकाशरूप यांनी ओळखता येतो. अशा पद्धतीने आपण त्या ओंकाराचा किंवा त्या आत्म्याचा अनुभव वेगवेगळ्या पद्धतीने घेऊ शकतो. जसं आपण
चैतन्य असा शब्द वापरतो आणि आपण जिवंत असल्याचं आत्मा आपल्यामध्ये आहे हे आपण सांगू शकतो. आता आपण प्रूव्ह करू शकणार नाही होत, पण आधी मी जिवंत आहे ना असं आपण म्हणू फार तर तेवढंच आपल्याजवळ परिचय करून द्यायला, आत्म्याचा परिचय करून द्यायला आहे. तर असं निरनिराळ्या रूपाने तो असल्याची खूण आपल्याजवळ आहे, त्याचा बारीकसा अनुभव आपण घेऊ शकतो. ध्वनिरूप, ज्योतिरूप किंवा आत्ता म्हटलं तसं चैतन्यरूप अशा पद्धतीने घेऊ शकतो. आणि म्हणून मग याला महत म्हटलं, उत्तमोत्तम म्हटलं, पुरुषोत्तम म्हटलं. समर्थाने पुरुषोत्तम असा शब्द वापरला. तर आपल्याला पुरुषोत्तम म्हटल्यावर असं वाटतं की स्त्री पुरुषमधला पुरुष आणि तो उत्तम पुरुष म्हणजे समाजाचा कोणताही नाही, एवढाच त्याचा अर्थ नाही. त्या आत्म्याला स्त्री उत्तम पुरुष म्हटलेला आहे की तो आहे म्हणून सगळं आहे. अशा अर्थाने पुरुषोत्तम हा शब्द पण त्यांनी आत्म्याला वापरलेला आहे. किंवा त्रैलोक्य रूप असा शब्द वापरला की तो आहेच आहे तिन्ही लोकांमध्ये. असं त्या शब्दातून त्याचा परिचय व्हावा, त्याची ओळख पटावी अशा निर्णया पद्धतीने समर्थ आपल्याला या सगळ्यामध्ये सांगणार आहे. इतकं कशाला आपण जे देव आणि देवाचे अवतार म्हणतो, म्हणजे आपण सगळेजण पटकन सांगतो की भगवंतांनी आम्हाला शब्द दिला यदा यदा हि धर्मस्य, त्यावेळेस जेव्हा केव्हा गरज असते त्यावेळेला तो अवतार धारण करून येतो. ते जे अवतार धारण करून येणं आहे ते पण आत्म्याचं स्वरूप आहे. आणि त्यामुळे त्याच्या चरित्रामध्ये घडणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या कशा कशा घडायच्या ती योजना ठरलेलीच असते. खरं म्हणजे तुमच्या माझ्या जीवनातल्या पण घडणाऱ्या गोष्टी ठरलेल्याच असतात, आपल्याला त्या माहीत नसतात. मग आपण आपलं रामायणाचं हे सांगतो की वाल्मिकीने आधी लिहिलं म्हणे आणि मग घडलं मग असं वर्णन करून सांगतो. तर अवतार धारण करून येणारा भगवंतसुद्धा तो कसा आहे तर तो पण आत्म्याचं प्रगटीकरण आहे. अशा पद्धतीने त्याची ओळख आपल्याला तरी करून दिलं. आपण आपल्यापुरतं विचार करायचा की तो असलं म्हणजे चैतन्य असणं आणि तो नसलं म्हणजे थंड असणं. पण तो नसणं असं असूच शकत नाही. फक्त आपल्याला देह टाकणाऱ्या बद्दल म्हणता येईल की त्याच्यातला आत्मा सगळ्या आत्म्यामध्ये मिसळून गेला एवढ्यापुरतंच आपण म्हणतो. कारण त्या देहामध्ये आता आत्मा नसणाऱ्या देहाचा काहीच उपयोग नाही म्हणून त्याला पुरून टाकणं किंवा अग्नीच्या स्वाधीन करणं आणि मुठभर त्याची चिमुटभर राख करणं असं आपण करतो. त्याच्या मागचं कारण आहे की त्याच्यात आत्माच नाही, त्याच्यात चैतन्यच नाही, आता त्याचा आपल्याला काही उपयोगच नाही. अशा पद्धतीने आपण आत्म्याबद्दलचा परिचय करून घेऊ शकतो. आत्मा म्हणजे काय असं दाखवता आपल्याला येणार नाही. हे पुन्हा एकदा या समासाच्या निमित्ताने समर्थ आपल्याला सांगितलेलीच गोष्ट परत सांगणार आहे. दुसरं असतं की जगात ज्या घटना घडत असतात त्या घटनांचं कर्तृत्व पण त्याचं असतं आणि म्हणून मग आपल्याला ते माहिती नाही असं म्हणतो. असं कसं घडलं, असं जे आपल्याला आश्चर्य वाटणाऱ्या गोष्टी घडतात चांगल्या किंवा वाईट, हे सगळं कर्तृत्वसुद्धा त्या आत्म्याचं असतं असं दिसेल. आणि मग तो दिसत नाही आहे, समजत नाही आहे, पण त्याला जाणवून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे. त्या अंतरात्म्याला समजून घ्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं. तर 31 ओव्यांमध्ये समर्थांनी या आश्रयाचा ओहापोह आपल्याला करून दिलेला आहे. चांगल्या वाईट गोष्टींमध्ये म्हणजे आपण आपल्या दृष्टीनं चांगलं सत्कृत्य करतो, आपण काही वाईट कुणाचं करत नाही असं आपला प्रामाणिक. कधीतरी चुकून आपल्यातून घडलं तरी पण आपल्याला वाईट वाटतं की अरे माझ्यातनं चुकलं, मग ती चूक दुरुस्त करायचा आपण प्रयत्न करतो. थोडासा मनाचा मोठेपणा घेतला तर ज्या व्यक्तीबद्दल आपल्या हातून घडला आहे तिथे जाऊन पण आपण व्यक्त करू की बा माझं चुकलं असा पण मनाचा मोठेपणा दाखवू. असं सगळं घडतं. पण हे सुद्धा ते म्हणतात की हे सगळं कोण करतं. मग हळूहळू समर्थ आपल्याला सांगतात की ह्या आत्म्याला ओळखायचं असेल तर आपल्याला या चित्त मन बुद्धी याच्यावर सारखं लक्ष ठेवावं लागेल. ते म्हणजेच आत्म्याला बघणं आहे, आत्मा ओळखणं आहे असं कळेल. याचे थोडेसे भेद आपल्याला कळतात. म्हणजे आत्मा एकच आहे असं पण म्हणतो बरोबर आहे, पण आत्म्याचा भेद वर्णन करायचं, फरक जर वर्णन करायचं झाला तर समर्थ आपल्याला सांगतात की आपण किती स्त्री पुरुष भेद आपल्याला कळतो ना, तसं म्हणायला भेद असतो चांगला वाईट. म्हणजे माझ्या चित्तात असं आलं, माझ्या मनात असं आलं, माझ्या बुद्धीने असं सांगितलं असं जे आपण कितीतरी वेळा वर्णन करतो. किंवा माझ्या बुद्धीने ठरवलं तर मी करीन, आता ही कुठून आली तुझी बुद्धी वेगळी मी सांगते ना, असं आपण लगेच आपल्या ज्याच्यावर आपण अधिकार गाजवू शकतो त्याला म्हणतो. पण याचा अर्थच असा आहे की या आत्म्याकरवी सगळ्या गोष्टी होत असतात. पण त्या आत्म्याकरवी म्हणजे कशा करवी, तर या सगळ्या गोष्टी पण भेदातून येतात. इतकं सहजपणे चांगल्या वाईटाचा, सज्जन दुर्जनाचा, स्त्री पुरुषाचा भेद जो असतो किंवा कशाला भेद सगळीकडे आहे. आता श्रावण महिना जवळ आला आहे तर आमच्या समोरच्या रांगेमध्ये गेले 2-3 दिवसापासून खूप गर्दी आहे.
आहारभेद म्हटलं की वर्तणूक भेद, स्वभाव भेद हे सगळं त्याच्यामध्ये येतं. तर भेद आपल्याला पटकन कळतो, भेदाला काही समजून घ्यायचा प्रश्न नाही आहे. विचार केला तर हे जे की ही जी काही समजूत आहे आपल्याला ती स्थूल शरीराच्या बाबतीमध्ये आपल्याला कळते. आता आपल्याला जायचं आहे स्थूलाकडून सूक्ष्माकडे. मग तिथे सूक्ष्माकडे जाण्यासाठीचं जे काही ज्ञान आहे ते वेगळंच आहे. आता विषयच आहाराचा निघाला म्हणून उदाहरण म्हणून सांगते की हा आहारभेद आपल्याला लगेच कळतो. ज्याला लागतं किंवा आवडतं त्याला किती किती आनंद होतो, पण ज्याला चालतच नाही, वासच सहन होत नाही, त्याला किती किती त्रास होतो. आता म्हटलं तर काय, दोन्ही माणसंच आहेत, मग दोघांच्या आवडीनिवडी इतक्या विपरीत असतात. मग आता ह्याच्यात ऐक्य कसं घडवायचं? आत्मा एकच आहे, मग ह्याच्यात ऐक्य कसं घडवायचं? ते कोणाला जमू शकतं? तर जमू शकतं. माझे चुलत सासरे संघाचे प्रचारक होते आसाममध्ये आणि थोडे 65 वर्ष होते. त्या 65 वर्षामध्ये अगदी 25व्या वर्षी प्रचारक म्हणून गेले आणि तेव्हा तर तरुण वय होतं. त्या 25 वर्षामध्ये तुमच्या आमच्या घरात राहिल्यामुळे जे काही आहाराच्या संदर्भातले चवी परी होत्या त्या सगळ्या कळतच होत्या. आणि तिकडे गेल्यावर संघाचं कार्यालय नाही, संघाच्याकडून काही जेवणाची व्यवस्था नाही, जिथे जाऊ तिथे देतील ते खायचं. आणि पद्धतच अशी होते की प्रत्येक घराच्या मागे पॉन्ड, त्याच्यामुळे छान छान ताजे ताजे मासे, कोणी पाहुणा आला की तो मासा आणायचा आणि पाहुण्याला तो सगळ्या घरात. आणि चालत नव्हतंच, पण डोळ्यापुढे असं आणायचं की काही नेहमी छानपैकी वांग्याची भाजी भाकरीच खातो आहे आणि त्याची काही चटक लागली रे, तेच लागतं असं घडलं नाही. पण ज्या कार्यासाठी हा त्याग करावा लागला तो केला गेला, ह्याचं जे काही आश्चर्य आहे. आणि मग आपल्याला कळतं की आत्मा एकच आहे म्हणजे काय, ऐक्य म्हणजे काय. हा जो भेद आहे हा भेदही सगळा संपूर्ण जाणं अवघड गोष्ट आहे, खरोखरच अवघड गोष्ट आहे. तर ह्या सगळ्या कुठून येतात गोष्टी? तर आपल्याला सवयीतून येतं. आपण त्याचं वर्णन करू शकतो की आम्हाला लहानपणापासून ही सवय आहे की असं नाही. साध्या साध्या गोष्टीत असतं. एकच पदार्थ तुमच्या घरात होतो आणि माझ्या घरात होतो, त्याच्यामध्ये कितीतरी फरक असतात. आणि मला माझ्या घरात जसा होतो तसाच आवडतो असं मी अगदी ठामपणानं सांगते. आणि ह्याचं कारण पण लगेच मी सांगते की नाही तशीच सवय आहे ना लहानपणापासून. तर हे काही नाही, आत्मा एकच जर आहे तर सगळीकडला हा बारीक सारीक असा हा स्थूल भेद सांगते मी आपल्याला. पण स्थूलाकडून आपल्याला सूक्ष्माकडे जायचं आहे, तर तो सूक्ष्म भेद हे काय, तर सगळा आत्मा एकच आहे. सगळीकडे आपण चराचरात असणारा ईश्वर एकच आहे. तिथपर्यंत जर पोचायचं असेल तर या स्थूलातच आपण अडकतो ना, तर त्या स्थूलापासून पुढे जाणारच कसं? तर तो पण विचार समर्थ आपल्याला सांगतात की या भेदातून भेद बाहेर पडल्याशिवाय अंतरात्म्याचं ज्ञान होणार नाही. त्या अंतरात्म्याचं ज्ञान व्हायला हवं असेल तर, पण तरीही असं आहे की याचं वर्णन करण्यासाठी संतांनी आपल्याला अनेक गोष्टी सांगून ठेवलेल्याच आहेत. मग त्यांना जर हे साधलं आहे तर साधतच नाही असं आपण म्हणू शकत नाही. अशा अर्थाने आजच्या समासाकडे पाहायचं. पहिल्या ज्या 10 ओव्या आहेत, या पहिल्या 10 ओव्यांमध्ये समर्थांनी आपल्याला आत्ता म्हटलं तसं 3 ओव्यांचं काही वर्णन करायला नको, नुसतं गणेश, शारदा आणि नाम अशावर सांगितलं. पण या सगळ्याला कॉमन लागणारं मन आहे. स्तवन करायला, वंदन करायला मन लागतं. आपण सवयीने अनेक गोष्टी करतो, बरोबर आहे, पण असं पण आपल्या लक्षात आहे की आपलं जर मन त्याच्यात थोडंही नसेल तर आपली गडबड होते. हा पण आपला अनुभव आहे. जसं आपलं असं आहे की सकाळी आपण उठल्यानंतर आपली हात काम वेगळं वेगळं करत असतात, पण तोंडाने आपण वेगळं आपलं जे सवयीचं आहे ते म्हणत असतो. आणि मग कधीतरी असं घडतं, काहीतरी म्हणजे जवळजवळ रोज एखादा तरी, की आपल्या मनात काहीतरी विचार येतो आणि मग आपलं रोजचं म्हणणं असतं ते पण चुकतं किंवा विसरलं जातं. आणि मग आपल्या लक्षात येतं अरे मग परत आपण गाडी मागे, अगदी लहानपणापासून रामरक्षा म्हणतो त्याच्यात सुद्धा गडबड होते हो. रामरक्षा म्हणतो, मनात जर दुसरा कुठला तरी विचार आला तर त्या सवयीतून मागे येतो आपण. आणि याच्यासाठी आपल्याला सारखं सारखं त्या मनाला संकल्पाशी जोडून ठेवावं लागतं की दुसरं काही त्याला मध्ये येऊन आपल्या याच्यामध्ये अडचण येईल असं काही होता कामा नये. याच्यासाठी मनाला सारखं सांगावं लागतं. संस्कृत एक सुभाषित आहे, मनोही द्विविधम प्रोक्तम शुद्धंच अशुद्धम एवच. म्हणजे मन हे कसं आहे तर मनाच्या 2 गोष्टी आहेत, एक शुद्धपण आहे, एक अशुद्धपण आहे, दोन्ही गोष्टी आहेत. आणि अशुद्धम कामसंकल्पम, कधी हे आपलं मन अशुद्ध होतं, कधी आपल्याला अशी अडचण येते, कधी आपल्याला चाललेल्या गोष्टीमध्ये मध्येच आपल्याला अडथळा निर्माण होतो, मन अशुद्ध होतं तेव्हा.
असं ते आपल्याला सांगतात की अशुद्धम कामसंग, काहीतरी कामना, वासना, भावना, सुख दुःख भलती काहीतरी आठवण येते आणि मग चालू असणारी गोष्टीत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अशुद्ध मन जे असतं ते अशुद्ध मन का, तर काहीतरी कामसंकल्प मनात येतो म्हणून ते मन अशुद्ध होतं आणि अशुद्ध मनामध्ये स्वाभाविकच या आत्म्याकडे जायला आपल्याला मिळत नाही, अडथळा निर्माण होतो. आणि शुद्धम कामविवर्जितम, मग आता शुद्ध व्हायला हवं असेल तर काय करा, सगळ्या प्रकारच्या कामना आधी नाहीशा करा. ती फारच मोठी गोष्ट, कठीण गोष्ट आहे की आम्हाला सगळ्या प्रकारच्या कामना संपवून नाही टाकता येणार. पण आपण मनाला असं समजावून सांगू शकतो, मिळालं तर मिळालं, नाही तर नाही, हवंच आहे असं नाही म्हणायचं. कुठलंच चांगलं वाईट काही, वाईटाबद्दल नाही आपण म्हणणार, पण आपल्या चांगल्या वाईटाच्या कल्पना पण वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे चांगल्या गोष्टी असल्या तरी होणार असेल तर होईल, नसेल तर नाही होणार, असा एक दृष्टिकोन आपल्याला ह्याच्यातून यावा असं आहे ते सांगतात. याला आणखीन एक आपण शब्द वापरतो, पूर्वी झालेला आहे, गीतेत पण नेहमी म्हणतात की हे शुद्ध मन व्हायला, जसं संस्कृत सुभाषितामध्ये त्यांनी कामविवर्जितम असं म्हटलं की कामना संपल्या पाहिजेत, तसं आणखीन एक गोष्ट त्यांनी आपल्याला सांगितली की बुद्धी आपली निश्चयात्मक असली पाहिजे. मनाला चंचल म्हटलेलं आहे, बुद्धीला नाही म्हटलेलं. बुद्धी ही आपली अशी कणखरच असली पाहिजे, म्हणजे मग आपल्याला शुद्ध मन, आपलं शुद्ध मन होण्यासाठी काय करायचं, तर कामविवर्जितम जसं आहे की कामना ठेवायची, वासना ठेवायच्या नाहीत, इच्छा ठेवायच्या नाहीत, तसं दुसरं ठेवायचं की आपली निश्चयात्मक बुद्धी, मला हे करायचंच आहे अशी आपण बुद्धीने पक्का निश्चय केला तर आपलं हे काम होतं. पण आपलं होतं असं की आपली बुद्धी बहुशाखांची असते, हे पण करावंसं वाटतं, हे पण करावंसं वाटतं, हे पण करावंसं वाटतं, आणि मग त्याला आपण आपला हे देतो, वेळच मिळत नाही हो, माझी इच्छा होती पण वेळच होते. इच्छा होती तर का झालंच पाहिजे, कारण ती निश्चयात्मक बुद्धी असावी लागते. तर ते पण आपल्याला समर्थ या समासामध्ये सांगणार आहे. ही सगळी पूर्वतयारी की काय काय करायचं म्हणजे आत्माराम कळणार आहे. आत्माराम कळण्यासाठी काय काय करायच्या गोष्टी आहेत त्या ते आपल्याला सांगत आहेत की कामना वासना गेल्या पाहिजेत. आपली बुद्धी जी आहे ती आपली अशी कणखर असली पाहिजे. दुसरं म्हणजे बुद्धीचं आणि मनाचं ऐक्य पण पाहिजे. मन एकीकडे धावत आहे आणि बुद्धी एकीकडे धावते असं पण नाही चालणार. बुद्धी माझी निश्चयात्मक आहे पण मन ऐकत नाही आहे. अनुभव येतो बरं का आपल्याला. दुपारच्या वेळेला कधीतरी आपण अशा जरा पडतो आणि मन आपल्याला सांगतं त्याला बरं वाटतं आहे, पण बुद्धी सांगते अगो वाजले किती, सगळी पुढली कामं आपलं ठरलेलं व्हायला पाहिजे. बुद्धी आपल्याला सांगते, सावध करते, पण मन आपल्याला जरा एक 10 मिनिटांनी चालेल, मनातल्या वेळेस हिशोब लावतो की सगळं होईल आपलं, अजून 10 मिनिटांनी उठलं तरी होणार आहे असं मन आपल्याला सांगतं. आणि आहे जर सुखासीनतेकडे जाणारीच मनाची वृत्ती आहे, त्या मन आपल्याला खेचतं. म्हणून समर्थ आपल्याला सांगतात मनबुद्धीचं ऐक्य व्हायला पाहिजे. जे बुद्धी सांगते ते मनाने पण ऐकलं पाहिजे. मनाने धावता कामा नाही तिसरीकडेच. ते मनबुद्धीचं ऐक्य ही पण महत्त्वाची गोष्ट आहे. वासनेमध्ये आपण गुंतलो म्हणजे बहुतांशी मुळात तिथे गडबड होते आणि मग या मनबुद्धीची पण ओढाताण बिचाऱ्यांची होते. तर तसं व्हायला नको. म्हणून आपल्याला एक एक पायरी समज सांगतात की वासना विवर्जितम करा, निश्चयात्मक बुद्धीला पक्क दृढ करा आणि मनबुद्धीचं ऐक्य होईल असं काहीतरी करा, आपोआप होईल. मुळात आपण सगळे भोगाचे आसक्त आहोत. छान वाटतं आपल्याला, त्यामुळे भोगावेत. काहीही केलं नाही म्हणजे चातुर्मासामध्ये काही नियम पाळायचं त्याच्यातला भाग नाही, पण कांदेनोबीची आठवण आम्हाला होते. काही नसतं त्याच्यावर, काही लिहिलेलं नसतं. म्हणजे लिहिलेल्या सगळ्या गोष्टी आपण करतो अशातला भाग नाही, पण आठवण देण्याचं कारणच नसतं. त्यामुळे भोगासक्त मंडळी आपण आहोत, या गोष्टी आपल्याला वारंवार स्वतःला समजतातच. मुळात ती जी भोगाची आसक्ती आहे ती आपली कमी होते का असा प्रयत्न करायचा. त्याचं समर्थनही करायचं नाही की नाही असं नाही, असं लागतंच, थोडं कधीतरी मजा नको का असं जे समर्थन आपण करतो ते समर्थन पण योग्य नाही आहे, करू नये अशातला भाग नाही. पण हे पण करावं ते पण करावं. हे करण्यामधून काहीतरी आणखीन चांगलं निष्पन्न होत असेल तर जरूर करावं. अशा काही गोष्टींमधून आपल्याला चांगल्या कामासाठी निरनिराळ्या काही माणसं मिळत असतात, त्यासाठी जरूर अशा प्रकारचे कार्यक्रम करावेत, खरी गोष्ट आहे. पण ते सगळं करताना आपला जो काही हेतू आहे तो हेतू मात्र आपला चांगलाच हेतू असला पाहिजे. म्हणजेच त्याच्या मागे निश्चयात्मक बुद्धी आहे ती असली पाहिजे. त्या मनबुद्धीचं ऐक्य झालं तर मग हे काही घातक होणार नाही असं कळेल. नाहीतर ही भोगासक्ती जी आहे ती व्यक्तिगत काय समाजाच्या राष्ट्राच्या दृष्टीनं सुद्धा खूप घातक आहे असं आपल्याला कळेल. तुकाराम महाराजांनी तर अशा तुम्हा आम्हाला
म्हणजे भोगांमध्ये अडकणाऱ्या तुम्हा आम्हाला अगदी फटकारलाय. तुका म्हणे ऐशा नरा मोजून मारावा पैराला. चांगला चाबूक घेऊन सांगितलेलं की असं सतत असणं. चांगली बुद्धी दिली आहे, सगळ्या गोष्टी दिल्या आहेत. म्हणजे मला कधी कधी गप्पांमध्ये असं होतं ना की सगळं आपणच का करायचं असं कोणीतरी म्हणतं. मग तेव्हा मनात असं येतं की संत आपल्याला असं सांगतात की भगवंताने तुम्हाला सगळं दिलं आहे ना, मग तुम्हीच करायचं हे काम. तुम्हाला काही कमतरताच ठेवली नाही. योगक्षेमम वहाम्यम असा शब्द त्यांनी दिला आहे, तो शब्द त्यांनी पाळला आहे. तुमचा योगक्षेम उत्तम होईल अशी सगळी व्यवस्था केली आहे भगवंतानी. मग तुम्हालाच बाकीच्यांचा विचार केला पाहिजे असं जर आपण ठरवलं तर आपल्याला समर्थ असं का सांगतायत ते कळेल. आता मनुष्य स्वभाव असा असतो की आपल्याला जिथे आपण आहोत तिथून कुठे जायचं हे आपण ठरवून टाकलं पाहिजे. जसं नेहमी आपण म्हणतो की प्रकृती म्हणजे आपण मध्यावर आहोत. आपण संस्कृतीकडे जायचं का विकृतीकडे जायचं हे आपल्याला ठरवायला लागतं. आता खरं म्हणजे विकृतीकडे हा उताराचा रस्ता आहे ना, त्यामुळे तिथे काही त्रासच नाही आहे, पटकन जातो. संस्कृती हा चढावाचा रस्ता आहे, त्यामुळे स्वाभाविकच आहे तिथे कष्ट आहेत. कुठलीही काही चांगली गोष्ट करायची आहे तर त्याच्यासाठी आपल्याला खूपच कष्ट आहेत, कारण तो रस्ता चढावाचा आहे. मी गमतीनं नेहमी म्हणते की एवढे पौरोहित्याचे क्लासेस किंवा काय संस्कृत स्तोत्र शिकवायला कोणीतरी हे का लागतं. टी व्हीवरच्या एखाद्या सिरियलचं ते जे काही गीत असतं ते कोणी आपल्याला शिकवायला लागलं का? काही नाही, आपोआप जरा नुसतं म्युझिक किंचित लागू दे की पूर्ण सगळं आम्हाला येतच. याचं कारण तो उताराचा रस्ता आहे. उताराच्या रस्त्याला कष्ट नाही, चढावाच्या रस्त्याला कष्ट आहेत. त्या आपण प्रकृतीकडून संस्कृतीकडे जायचं आहे, त्याच्यासाठी तो अवघड रस्ता करायचा असेल तर आपल्याला ह्या सगळ्या मनबुद्धीचं ऐक्य, निश्चयात्मक बुद्धी, विकारांवर मात वगैरे वगैरे सगळं गोष्ट कळलं पाहिजे. आणखीन एक बारीकसा मनामध्ये समर्थ आपल्याला सांगतात की असं पण होतं की ईश्वरावरची जी निष्ठा आहे ना ती पण दृढ असली पाहिजे. नमस्कार करून ठेवतो असलाच तर आपला बाबा माझ्याकडे लक्ष ठेव असं नाही, पहिल्याचं तो आहेच अशी एक आपल्याला दृढ निष्ठा पाहिजे. असं आपण सगळेजण आस्तिक वृत्तीचे आहोत, नाही अशातला भाग नाही. काही काही मंडळींचं आपल्याला कळतं. माझा मोठा भाऊ होता, अनेकदा असं व्हायचं, चपला घालून बाहेर जायचा, परत यायचा, दादा काय झालं, अगं नाही नमस्कार करून जायचं विसरलो. तर ही एक अशी पक्की ही होती मनाला की ते लगेच काय होणार होतं असा तर काही भाग नाही, पण अनेकदा परत यायचं का, तर ते देवाला नमस्कार करून जायचं. अनेकाला छान सवय असते. तर ही आपल्या कृतीतून दिसणारी आपली आस्तिक्य बुद्धी. असंच केलं पाहिजे का, असं न करणाऱ्यांचं काही वाईट होतं का, काही होत नाही, असं काही नाही आहे. पण आस्तिक्य बुद्धी कशी मनामध्ये डेव्हलप होणार, तर तो आहे चराचरामध्ये आणि तो काळजी घेणार आहे, तो आपल्याला योग्य वेळेला योग्य तो सल्ला देणार आहे, अशी एक खात्री या अशा आस्तिक्य वृत्ती असणाऱ्या माणसाच्या बाबतीत असते. तर ती तुमची दृढ असावी असं समर्थ वर्णन करतात की तुमच्या मनामध्ये ईश्वराबद्दलचं अस्तित्व असण्याची खात्री आहेच, पण ती डळमळीत होऊ नये. आमका आहे, तो नास्तिक आहे, त्याचं काय वाईट झालं आहे, चांगल्या गाड्या घोडे, केवढेले फ्लॅट, केवढेले बंगले आहेत, म्हणून माझ्या मनातली ईश्वरभक्ती कमी होणार असेल तर तसं नाही चालणार. ईश्वराच्याबद्दलची जी आस्तिक्य बुद्धी आहे ती आपली दृढ असली पाहिजे, ईश्वरनिष्ठ आपण असले पाहिजे असं आपल्याला तळमळीनं संत मंडळी सांगतात. समाजामध्ये असं गैर वागणारे पुष्कळ लोक असतात आणि ते बिचारे असे असतात की ते स्वतः तर गैर वागतातच, पण दुसऱ्याला सुद्धा गैर वागायला प्रवृत्त करतात. तिथे आपल्याला कळलं पाहिजे की आपण कोणत्या रस्त्याने, कोणत्या मार्गाने, कोणत्या प्रकारच्या मित्राबरोबर किती काळ जायचं आहे. आपण जर त्याला बदलवू शकणार नसो तर आपणच 2 पावलं लांब गेलेलं बरं. बऱ्याचदा असं होतं, म्हणजे मला कधी कधी गंमत वाटते की एकीकडे छानपैकी दासबोधाचा ज्ञानेश्वरीचा अभ्यास, शिवथरगळीमध्ये एक महिना चांगलं सेवेला हजर, आणि मग मात्र पुण्याला गेलं की मग आमचा एक ब्रिजचा ग्रुप आहे, मग आम्ही दर शनिवारी ब्रिज खेळतो. असं का होत असेल, मग ती गोष्ट चुकीची आहे का बरोबर आहे ते ज्याचं तरी ठरवावं. पण एकदा इकडली चटक लागली, चटक शब्द खरा चुकीचा आहे, पण इकडली गोडी लागली किंवा परत त्या मार्गाला जावंसं का वाटत असेल असा विचार मनात आला की असं होतं की अजूनही ती जी काही आस्तिक्य बुद्धी आहे ना ती अशी थोडी दोलायमान आहे, इकडे का इकडे, इकडे का इकडे असं होत आहे. आणि ते होऊ नये याच्यासाठी मागे सांगून झालं आहे, पुन्हा एकदा आठवण आली म्हणून सांगते. रामकृष्ण परमहंस यासंबंधी एक उदाहरण द्यायचे गंमत म्हणत, पूर्वी दिलेलं आहे मला आठवतं.
तर त्या उदाहरणावरून आपल्याला कळेल की असं नाही आहे की आता अशा प्रकारची जी व्यक्ती असते ती तम आणि रज सोडून सत्वापर्यंत गेलेलीच असते, पण तरी देखील त्या आत्मारामाचा जो आपण विचार करणार आहोत त्याला सत्वातीत गुणातीत व्हायला पाहिजे. सत्वात सुद्धा अडकली तर गडबड होते की मी एवढ्या परीक्षा दिली आहेत, माझा एवढा ग्रंथांचा अभ्यास झाला आहे, मला हे सगळं माहिती आहे, असं जे की होतं तिथे पण आपण त्या सात्विक गुणामध्ये सुद्धा अडकतो. त्याच्याही पलीकडे आपल्याला जायचं आहे. ते जाण्यासाठी रामकृष्ण उदाहरण द्यायचं आहे की मला एक पायी जाणारा वनातून जाणारा प्रवासी होता. पूर्वी लोक पायी जायचे प्रवासाला, तसा चालला होता. तर 3 चोरांनी त्याला पकडलं म्हणजे लुबाडलं, आणि लुबाडलं, मारलं, आणि काय तर त्याच्याजवळ काहीच नाही. तो काय करणार? मारल्यामुळे तर त्याला त्या जंगलाच्या ह्याच्यातून बाहेर पडणं, गावाकडल्या रस्त्याला लागणं वगैरे कसं सगळं जमणार. तर त्या तिघांच्या मधला एक चोर जो होता तो म्हणाला की अरे आता आणखीन जास्त मारू नका त्याला, जाऊ द्या, आपण त्याच्याकडल्या सगळ्या वस्तू काढून घेतलीत ना, आता काय करायचं आहे त्याला मारून, जीवे मारू नका, असं एक जण म्हणाला. तो दुसरा म्हणाला की अरे झाडाला बांधून टाकू आपण, त्या झाडाला काय करायचं आहे बांधून, त्याच्याजवळ ताकदच नाही आहे, आता त्याच्याजवळ काही वस्तू नाहीत, आपण तसं काढून घेतलं आहे. आणि मग तिसरा मात्र म्हणाला की मी तुला ना जंगलाच्या बाहेर जायचा रस्ता दाखवतो, तुला जमेल तसं जंगलाच्या रस्त्याने बाहेर जा. आणि मग रामकृष्ण आहे तिन्ही चोरांच्या 3 गोष्टी सांगतात आणि म्हणतात हे जे 3 आहेत ना हे सत्वरजतम आहेत. तर जरा थोडासा सत्वगुण एकामध्ये आहे, त्यामुळे तो म्हणाला की एवढं तुला मारलाय बिरलाय, तुझ्याजवळ काही चीज वस्तू नाही, पण मी तुला जंगलाच्या बाहेर कसं जायचं तेवढं दाखवतो. त्यांनी घरापर्यंत नाही नेलं, त्यांनी जंगलाच्या बाहेर कसं जायचं एवढंच दाखवलं. सत्वगुण जर झाला तरीसुद्धा पेपरमध्ये जाहिरात आली की बा असं असं सेवा करण्यासाठी 1 महिना याल का, तर बुद्धी झाली की जाऊया आपण, जमेल आपल्याला, आवडेल आपल्याला, निसर्ग साहित्यात राहायला मिळेल. तर हा सत्वगुण आला. पण सत्वगुण तो कायम राहील असं नाही, त्याच्याही पलीकडे आपल्याला जायला हवं. कारण पुन्हा आपण इकडे आलो की आम्ही गेले माझ्या मागल्या, असंच आमचं होतं. तसं रामकृष्ण आपल्याला सांगतायत की त्या सत्वगुणाच्याही पलीकडे मग खरंच घरी पोचायचं आहे आपल्याला, तो रस्त्याच्या पलीकडे जो नंतर कोण आपल्याला नेणार, आपणच आपलं करायचं आहे. तर गुणातीत होण्यासाठी दुसरं कोणी आपल्याला मदत करणार नाही, आपणच आपला मार्ग हे करायचा आहे. येणारे सगळे अडथळे आपणच आपले दूर करायचे आहेत आणि पलीकडे जायचं आहे. आता याच्यासाठी संतांनी आपल्याला जास्ती गोष्टी सांगितल्या की हे जे गुणातीत होणं आहे ना, ते गुणातीत होणं म्हणजेच त्या परब्रह्माला आत्मारामाला समजणं आहे. आणि ते जे समजलं किंवा सत्वाच्या पलीकडे जाणं आहे, म्हणजे सात्विकतेचा पण अहंकार येऊ न देणं आहे. आत्ता म्हटलं तसं की आम्ही सगळं चांगलंच करतो, तोही एक अहंकारच असतो, तर तोही आपल्याला येता कामा नाही. त्याच्याही पलीकडे जर आपल्याला जायचं असेल तर निरनिळ्या संतांचा निरनिळ्या अभंगातून आपल्याला कळतं. निळोबारायांचा एक अभंग आहे, ते म्हणतात शांती क्षमा दया त्याही नको पंढरीराया. हे जे शांती क्षमा दया 3 गुण आहेत, पण मला त्याही नकोत. याचं कारण त्यांनी सांगितलं की त्याही आल्या ना तर त्या धारण केल्या की पण अहंकार निर्माण होईल, तोही मला नको आहे. तर हे सगळं कसं झालं पाहिजे, तर या सगळ्या गोष्टी सहज झाल्या पाहिजेत. शांती दया क्षमाचा अनुभव मला सहज आला पाहिजे, आणला नाही जाता कामा. इथे गेलं की शांत वाटतं, घरात बसून पण मला शांत वाटलं पाहिजे, घरात बसून पण मला अनुभव तो घेता आला पाहिजे. नाही ना मला जायला मिळत आहे म्हणून जायचं नाही असं नाही, जायला हवंच, परंतु एखाद्याला समजा नाही मिळालं जायला तर तो आनंद मला घरात बसून सुद्धा घेता येऊ शकतो. निळोबाराय सांगतात की असं शांती क्षमा दया हा सहज आपल्याला अनुभव आला पाहिजे. संतांच्या प्रत्यक्ष जवळ जाऊन तो मिळेल, तीर्थक्षेत्री जाऊन मिळेल यात प्रश्नच नाही आहे. पण तो जर जाऊ शकत नसलो तर हे अडथळे सहज दूर करता येतात. कारण तो शांती क्षमा दयाचा अनुभव आम्हाला सहज जगणं, आणि हे सगळं निश्चयात्मक बुद्धीने जमतं. बुद्धी जर पक्की असेल, दृढ असेल तर ते आपल्याला जमतं. समर्थ पण आपल्याला असं सांगतात, निरनिळ्या संत समर्थांच्या उभ्या पुष्कळ आहेत, पण निवृत्तीनाथांचा एक अनुभव हे आहे. ते म्हणतात देही देव, अर्थ आपल्याला सहज कळेल. देही देव आहे ऐसे बोलती वेद. वेदाने काय सांगितलं की देहामध्येच भगवंत आहे. म्हणून आपण नेहमी देहाला देवळाची उपमा देतो, आणि देवळातली जी मूर्ती ते म्हणजे आपला आत्मा आहे, चैतन्य आहे, अशी आपण हे करतो, देह मंदिर वगैरे असं म्हणून. तरी पण ते पुढे म्हणतात परी वासनेचे भेद न दवडिती. हे तर आम्हाला कळलं की देह म्हणजेच मंदिर आहे, देव आहे आतमध्ये, बरोबर. मग त्या वासना का निर्माण होतात? जर का एवढं मंदिर आहे तर त्याचा
म्हणजे आता यांनी निवृत्तीनाथांनी 750 वर्षापूर्वी या अभंगामध्ये हा भाव व्यक्त केला की असं असूनसुद्धा वासनेचे भेद न दवडिती, ते वासना मध्ये मध्ये येतातच आणि त्यामुळे हा भेद निर्माण होतो असं निवृत्तीनाथांनी लिहिलं. माझ्या मनात येतं की हो, हा देह मंदिर आहे, आतमध्ये देव आहे, आणि म्हणून मग त्या मंदिरामध्ये का बरं आम्हाला कॅमेरे लावावे लागतात, तीर्थक्षेत्री आम्हाला का कॅमेरे लावावे लागतात, तिथे चप्पल चोरापासून सावध राहा असं का सांगावं लागतं, चीज वस्तू आपल्या आपण सुरक्षित ठेवा असं का सांगावं लागतं, मग कसलं आलं आहे मंदिर आणि काय मंदिरातली सात्विकता, तिथे जाऊन पण आम्हाला वेगळ्या वासना येत असतील तर कसं चालेल. त्यामुळे संत आपल्याला सांगतात ते अशा एक एक शब्दाच्या मागे त्यांचे काय अनुभव आहेत, त्यांच्या वेळेला वेगळा अनुभव असेल म्हणून त्यांनी म्हटलं की फक्त वासनेपुरतं मर्यादित असेल. आता या वासना एवढ्या वाढल्या की म्हणजे बरोबर का चूक असं वाटतं कधी कधी की कसं आचरण असावं हे काही कोणी सांगायची गोष्ट आहे का, हे आपल्याला कळायला हवं की नाही. देहात जो आपला देव आहे आणि वेद सांगतात असं पण नाही, वेदांनी ही गोष्ट आपल्याला मान्य केली, तर या देहामध्ये असणाऱ्या देवासाठी आपलं आचरण कसं असायला हवं हे वेगळं पाट्या लावून कशाला सांगायला हवं आहे असा खरं म्हणजे होतं. पण अशा या सगळ्या गोष्टीचा उलगडा न झाल्यामुळे किंवा नीट न कळल्यामुळे हे अशा चुकीच्या गोष्टी आपल्याकडे घडतात. देव दिसणं वगैरे तर दूरचीच गोष्ट होते, तो पण समर्थाने विचार याच्यामध्ये केला. आता वासना म्हटलं की जरा आपल्याला हे वाटतं, तर असं नाही, वासना निर्मळ हवी, वाईट नको एवढाच त्याच्या मागचा. निर्मळ अगदी पवित्र वासना असायला काहीच हरकत नाही. ही तर असं पवित्र निर्मळ विचार असणं ही परमार्थाच्या क्षेत्रातली पहिली पायरी आहे. सुरुवातच यांनी करायचं की मनामध्ये चांगले पवित्र विचार येतील, अशाने सुरुवात केली की आपोआप आपल्याला हळूहळू प्रगती होईल. जरा जरी कुठला विपरीत विचार आला की तो बाजूला गेला पाहिजे. खरं म्हणजे याचं काही स्पष्टीकरण द्यायला हवं अशातला भाग नाही. आपल्याला नेहमी या गोष्टी अनुभव येतात की चांगल्या कामासाठी चांगली माणसं एकत्र आलेली असतात, तरीही दोन चांगल्या माणसांचं जमत नाही आणि कुठेतरी गडबड दिसते. त्याचं कारण काहीतरी अशी वेगळी वासना मनामध्ये असते आणि त्यामुळे या गोष्टी घडतात. म्हणून ते आपल्याला सांगतायत की पवित्र निर्मळ वासना असायला हरकत नाही. निर्मळ वासना असली की मग ह्या पुढल्या गोष्टी जो राग लोभ मद मत्सर षड्रिप आहेत ना ते येणार नाही. वासना पवित्र असले की होणार नाही असा त्याचा अर्थ. आपल्या काय होतं, आपल्या देहावर या वासनांचं वर्चस्व असतं आणि म्हणून त्या पवित्र असायला. मग पवित्र वासना असेल तर देहावरती देहाकडून चांगली कामं करून घेतली जातील. त्या वासनांचं वर्चस्व आपण मान्य करूया. ठरवलं तर आपण करतो की वर्चस्व कसं असतं, एखादी गोष्ट आपण ठरवली की करतोच. म्हणजे मला रोज आठवण होते, मी आता इतकी मठाच्या जवळ राहायला आले तर माझी आई आमचं जे महाडचं घर होतं अगदी याच अंतरावर रामाचं मंदिर होतं आणि आमची आई पाणीसुद्धा कधी रामाच्या मंदिरात जाऊन आल्याशिवाय प्यायली नाही. लहानपणापासून बघत आलं की घरातली कामं करायची, आंघोळ वेळी करायची, देवाला जाऊन यायचं आणि मग काय असेल ते हे बघत आले की नाही. मी रोज सकाळी मला आईची आठवण होती की मला का होत नाही आहे, मी खाली उतरले की मठात जाते, हा काय मोठा शहाणपणा, रोज का जात नाही असं माझं मन मला विचारतं. की अशा बारीक बारीक गोष्टीमधून आपल्याला कळतं की अरे भगवंताने इतकी जवळ जागा दिली आहे, बरं रोज तू आईची आठवण काढते, तुलना मनामध्ये होते, आईला कसं जपायचं, बरं त्या तुलनेत मला काहीच कामं नाही आहेत. आईला किती कामं होती, आमच्या घर दार तयाचं पाणी भरा, विहिरीचं पाणी भरा, स्वयंपाक पाणी करा, किती किती कामं, घरात एवढी 10 माणसं, आमच्याकडे काय मला काय काम आहे. आणि रोज असं मनात येतं की काय बरोबर नाही, आपण आपलं खातोय पितोय, नाश्ता झाल्यावर खाली जायचं आहे तेव्हा जाईल, ह्या काय मुभा स्वतःलाच घ्यायच्या, असं आपलंच मन आपल्याला सारखं डिवचत असतं ना, यशातला भाग नाही. तर त्याचं कारण हे आहे की आपली जर आपण ठरवलं ना तर काही अशक्य नाही आहे, पण ठरवूनसुद्धा आपण का करत नाही, तर देह जो आहे त्या देहावर वासनांचं वर्चस्व असतं आणि त्या पवित्र जर असतील तर देह ते काम करतो आणि त्या जर आपण त्याला प्राधान्य दुसऱ्या गोष्टीला दिलं की मग आपलं ते काम होत नाही असं आपल्या लक्षात येतं. त्या वासनांच्या प्रभावाखाली हे सगळं काम होतं. निवृत्तीनाथांनी त्याच अभंगामध्ये पुढे म्हटलं आहे, वासना पै चोख तेथेची वैकुंठ. चोख वासना असेल ना तर झालंच काम आपलं समजावं, देह आपला करून घेतोच, ती वासना पाहिजे. आता वासना चोख म्हणजे काय, तर चोख म्हणजे शुद्ध पवित्र निर्मळ अशा अर्थाने. त्याच्यासाठी मगाशी म्हटलं तसं की त्या बुद्धीचं आणि मनाचं ऐक्य पाहिजे, बुद्धी निश्चयात्मक पाहिजे, हे सगळं असलं तर ती चोख होईल. त्या सगळ्या गोष्टी
मागच्या पानावरून पुढे चालू अशाच असल्या पाहिजेत, तरच ते आपल्याला मिळणार आहे. तर आपण ते खऱ्या अर्थाने शुद्ध ईश्वरनिष्ठ वगैरे म्हणतो तसं आपलं घडेल. चित्त जर शुद्ध असेल तर ह्या पुढल्या सगळ्या गोष्टी होतात, आपोआपच वासना चोख असतात. चित्त ज्याचं म्हणजे याचं आपण चिंतन करतो ना, ते चित्त काय करतं, चिंतन करतं, विचार करतं. त्यामुळे तसं आपोआपच माणसाच्या मनामध्ये असे विचार निर्माण होतात. जसं विवेकानंद म्हणत असत की ह्या देशाचं भविष्य जर काय असेल असं कोणी आपल्याला विचारलं तर अगदी बघा तुमच्या माझ्या वयापर्यंत आपल्या भावंडांवर आरशात बघून भांग पाडत असतील, पण देह विठ्ठल क्षेत्र विठ्ठल अशी गाणी गुणगुणत होते. विवेकानंद आपल्याला सांगतात की तरुण मनामध्ये काय विचार चाललेले असतात याच्यावर देशाचं भविष्य अवलंबून असतं. कुठेतरी देशभक्तीपर गीतं, कुठेतरी संतांचे अभंग, घरामध्ये सगळं असं काही वातावरण हे आपोआप होत होतं पूर्वी. आता उठल्यापासून काय जे काही चालू असतं त्या गोष्टी जर विचारात घेतल्या आणि त्याच जर गुणगुणल्या जात असतील तर आमच्या देशाचं वेगळं भविष्य काय वर्णन करायचं आहे, दिसतंच आहे आम्हाला. तरुणांच्या मनामध्ये काय विचार असतात तसे सहज बाहेर पडतात. त्या सहजाचं सांगितलं आहे गीतेत, पण ध्यायते विषयांपुसा असं म्हणतं. म्हणजे विषयाचं जे चिंतन असतं ते विषयाच्या चिंतनावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. तसा त्या चिंतनाने आपल्या वृत्तीत फरक पडतो. ह्याच्यात काय आणि त्याच्यात काय असं पण म्हणतो, पण ह्या चिंतनाने आपल्या वृत्तींमध्ये फरक होत असतो. स्वाभाविकच आहे. आपण काही मोठं फार मुद्दामून अशा गोष्टी करत असतो नाही, पण याचा परिणाम नक्की होत असतो, असं होतं. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला शुद्ध चिंतनसुद्धा चांगल्या गोष्टीचं करायला हवं आहे. म्हणजे प्रत्यक्ष पापकृती करायची नाही हे ठीक आहे, मनात पण तो विचार येता कामा नाही ना. असा विचार आपला व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला हे सांगितलं आहे. त्या मन बुद्धी चित्त या सगळ्यांनी त्यांची कामं चोखपणे बजावली तरच आपल्याला या आत्मारामापर्यंत जाता येणार आहे. ज्या आत्मारामाची आपण नुसती ओळख करून घेतली, त्याला काय म्हणायचं, तो कसा आहे, काय आहे, त्याचा उपयोग काय आहे, तो आहेच आहे, असं सगळं त्याच्याबद्दलची आपली माहिती आपण मिळून घेतली. पण मन पण त्या संकल्प विकल्पामध्ये असलं, बुद्धीसुद्धा आपली निश्चयात्मक नसली, त्या दोघांचं ऐक्य नसलं तर इकडे ह्या मार्गाकडे आपल्याला जाता येणार नाही. किंवा आणखीन एक महत्त्वाची गोष्ट 5वी जी आहे, जसं दासबोधामध्ये आपल्याला त्यांनी सांगितलं की हे सगळं आहे काय, अंतःकरण चित्त मन बुद्धी याचं सगळं चांगलं झालं आहे, पण तरी देखील मी नावाची गोष्ट त्याच्यात असली म्हणजे अहंकार असला तरीसुद्धा या सगळ्या गोष्टींची गडबड होते. तोही आपला असता कामा नये. आपल्याला ती मीची सारखी जाणीव असते. मी असं केलं, माझ्यामुळे झालं, हे जे काही आहे त्या अहंकाराचा विचार दासबोधामध्ये अनेक ठिकाणी केला आहे. त्याची आठवण फक्त इथं करून देते. आपल्याला खरंच त्या आत्मारामाचा खऱ्या आनंदाचा अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला या सगळ्यातून पार व्हायला लागेल. आत्ताच्या सगळ्या विचारांनी आपण केलं तर लक्षात येईल आपल्याला की काहीच नको, आपल्याला भोग नको, आसक्ती नको, कामवासना नको, काम विवर्जितम करायचं आहे. आणि असं करताना या अंतःकरण मन बुद्धी चित्त अहमला पण बाजूला टाकणं असं सगळं जमलं तर या आत्मारामाची ओळख खात्रीनं होईल असं आपल्याला सांगताय. याचं आपल्याला त्या आत्मारामाचं चिंतन आपल्याला करायचं आहे. आणि संबंध आजच्या समासाचं, सगळ्या समासातल्या प्रत्येकच ओवी संतांच्या बाबतीत असं म्हणायला लावणारी आहे, पण आपल्याला कळेल की प्रत्येक ओवीमध्ये वेगळा विचार दिला आहे. म्हणजे एकच विचार आत्माराम समजण्यासाठी काय करायला हवं. जसं आत्ता म्हटलं की गणेश, शारदा आणि नाम या 3 गोष्टी सांगितल्या. शारदेश्वर सांगताना प्रत्यक्ष सांगितलं नाही, पण पुन्हा पूर्वी झालेल्या गोष्टी सगळ्या 4ही वाणी, मग प्रत्यक्ष शब्दांमध्ये शब्दासाठी लागणारी ती वैखरी, म्हणजे मनामध्ये एखादा विचार येणं आणि तो सगळ्या या 4ही वाणींच्या प्रवासातून शब्दरूप होऊन बाहेर येणं, हा सगळा विचार त्या एका ओवीत आला आहे. ते वेगळं सांगितलं नाही आहे. पण शारदेचं स्तवन किंवा शारदेला वंदन करायचं तर 4ही वाणी, या 4ही वाणींचा विचार त्याच्यामध्ये होऊन गेला आहे. त्या म्हणजे वैखरीला तर वाणींची स्वामिनी म्हटलं आहे समर्थांनी. तर स्वामिनी म्हणजे काय, तर बाकी सगळ्या गोष्टी घडत असतात त्या आपल्याला घडवाव्या लागत नाहीत. विचार जो आलेला आहे तो विचार नुसता नाभीच्या ठिकाणी निर्माण होणं आणि तो प्रत्यक्ष सगळा 4ही प्रवास करणं आणि शब्दबद्ध करणं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पहिल्या 3 आपोआपच घडतात. आणि मग आपण बऱ्याचदा म्हणतो बघा
माझ्या अगदी आलं होतं इथपर्यंत पण नाही बोलले. आता ह्याचा अर्थ काय, इथपर्यंत आलं होतं पण नाही बोलले, फक्त मी व्यक्त केले नाहीत माझे विचार. म्हणजे त्याचे परिणाम काय होतील, चांगले होतील का नाही अशी शंका मनामध्ये असते. म्हणून आपण त्याचं एक्सप्रेशन देतो की आलं होतं इथपर्यंत पण मी बोलले नाही. तर ते मी बोलले नाही म्हणजे शब्दबद्ध केली ती वैखरी म्हणून स्वामिनी आहे, कारण तिच्यामुळे हे सगळं होणार आहे. ती जर नसेल तर याचा का बाकीच्या सगळ्या गोष्टी जिरून जाणार आहेत आतमध्ये. कदाचित असं होईल की काही दिवसांनी काही काळाने आपल्याला वाटेल बोलले असतं तर बरं झालं असतं. असं कदाचित घडतं, काही वेळा हाही आपण अनुभव घेतो की त्यावेळेला मी का बोलले नाही आणि आत्ता ते बोलले असते तर बरं झालं असतं. ही सगळी जी काही आहे ती स्वामिनी वैखरी असण्याचा परिणाम आहे. नाही तर बाकी सगळं ठीक आहे, मध्यमा आहे, कंठामध्ये आहे, हृदयात आहे, पोटात आहे, आपण त्याचं वर्णन निरनिराळे करतो. आणि ही सगळी जी की आहे ना ही एक प्रकारची ज्ञान परंपरा आहे. ती टिकण्यासाठी आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे एखाद्या विषयाचं ज्ञान होणं, मनामध्ये विचार येणं, जसे कवी आणि लेखक असतात ना ते सगळं वैखरी वाटे नाही पण ते त्यांचे विचार शब्दबद्ध करतात आणि त्यांची प्रतिभा जागृत होते. त्यांना वेगळं लागत नाही, वैखरीच आहे ते एका अर्थाने, पण बोलावं लागत नाही त्यांना, ते शब्दबद्ध करतात सगळं हे. तर ती प्रतिभाशक्ती ज्यांच्याजवळ आहे त्यांच्या या तीन ज्या वाणी आहेत त्या अधिक कार्य तत्पर असतात. आपल्यासारखे जे असतात ते वैखरीने बोलतात, मनात जो आलेला विचार आहे तो वैखरीने सांगतात. पण सगळी ही जी काही आहे ती प्रक्रिया ज्ञानाची आहे. त्याच्यासाठी साधन जे आहे ते वैखरी आहे. वाणीशिवाय आपल्या मनात ते विचार आपण सांगू शकत नाही. मग कधी कधी मनात असा विचार येतो की एवढे 84 लक्ष जीव, या जीवांना जे काही वाटतं ते व्यक्त करण्यासाठी माणसाला फक्त दिलेली आहे वाणी, पण बाकीच्याला एक विशिष्ट आवाज दिला आहे, म्याव एवढंच, पण सगळं कळतं त्या एका म्यावमध्ये. भूक लागलं पण कळतं, भीती पण कळते, सगळं कळतं. ही जी काही आहे आम्हाला शब्दबद्ध करता येतात आमच्या वेगवेगळ्या गोष्टी. कधी कधी शब्दामध्ये व्यक्त न करता सुद्धा आम्ही चेहऱ्यावरच्या भावातून पण व्यक्त करतो की मला हे आवडलं आहे किंवा आवडलं नाही. सगळं असतं आपल्याजवळ. इतक्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या 84 लक्ष अवधीतल्या जीवांना नाही दिलेल्या आहे, आपल्याला मात्र हे दिलेलं आहे. त्यावेळेस समर्थ या वैखरीला एवढं महत्त्व देतात आणि त्या वैखरीला स्वामिनी म्हणतात. त्याचं कारण आहे. आता या सगळ्याचा उपयोग करून आपल्याला स्वस्वरूपाचा म्हणजे या आत्मारामाचा अनुभव घ्यायचा आहे. त्यांनी आपलं वारंवार पुन्हा पुन्हा ते आठवा, मना माझी पाहता मी पण हरपले. आपण जर विचार केला तर ज्ञानोबा महाराज आपल्याला म्हणतात की ते जे मन आहे ना त्या मनाला फार मोठं ते सगळ्या संतांनी मानलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या किंवा अभंगाच्या माध्यमातून मनाचं महत्त्व आपल्याला सांगितलं आहे. समर्थांनी 205 मनाचं श्लोक आहे, नामदेवांनी मनाचं श्लोकातून वर्णन करून सांगितलं. पण सगळ्या संतांनी पुन्हा पुन्हा या आत्मज्ञान व्यक्त ओळखायला, आत्मज्ञानी माणसाच्या कडलं आत्मज्ञान समजून घ्यायला या मनाची तयारी सांगितलेली आहे. तेव्हा ठक्कलेची ठेले, ज्ञानेश्वरांचे शब्द जरा वेगळे, ठक्कलेची ठेले सय माझे मन, माझं मन ठक्कलेची ठेले, त्याला सई म्हटलं आहे बरं का. सय म्हणजे मैत्रीण. ते मन कसं आहे अगदी मैत्रिणीसारखं आहे, ते सुद्धा बिचारा ठकतं, ती मैत्रीण पण ठकते सांगून सांगून, पण ते मन माझं ताब्यात येते म्हणून मला स्वस्वरूप काय ते कळत नाही असं ज्ञानेश्वर सुद्धा म्हणतात. तर तुम्हा आम्हाला स्वस्वरूप कळलं नाही, आत्मज्ञान म्हणजे काय कळलं नाही, तर आपण म्हणतो आम्ही अगदीच सामान्य आहोत, आम्हाला काय कळणार. अगदी गोष्ट बरोबर आहे. पण या सखे जे म्हटलेलं आहे त्या सखीला आत्ता सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आपण जोडून घ्यायच्या की त्या मनाला लगेच खेचायचं मागे आणि त्या बुद्धीशी जोडून घ्यायचं, त्या दोघींचं ऐक्य करायचं, तर आपल्याला या सगळ्या गोष्टी सहज घडतील असं ते म्हणतात. पुढल्या 11व्या ओवीपर्यंत समर्थांनी पुन्हा एकदा त्या अंतरात्मा कसा सगळीकडे व्यापून आहे, तो सगळा व्यवहार कसे करतो याचं वर्णन केलं आहे. त्याची नावं पण आपल्याला दिलेत, ती मगाशी आपण पाहिलेत. आणि त्याला ओळखायचं कसं त्याचं वेगवेगळ्या रूपात पण वर्णन केलेलं आहे. ते पण आपल्याला सहज वाचून कळण्यासारखं आहे, त्याच्यात काही आपल्याला फार शिरायला नको आहे. पुढल्या 12 ते 15 ओव्यांमध्ये थोडी आपली दृष्टी कशी बदलायची ते समर्थ सांगणार. 4-5च ओव्या आहेत, पण त्याच्यात आपल्या दृष्टीतला फरक कळला तर हे आपल्याला जमेल. आत्मज्ञान कळण्यासाठी आपली दृष्टी कशी असायला हवी. मग अशी एका शब्दात सांगितलं की सूक्ष्म बुद्धी केली, सूक्ष्म दृष्टी केली तर आपल्याला हे सगळं समजेल. पण सूक्ष्मदृष्टी करायची म्हणजे काय करायचं, तर सूक्ष्मदृष्टी
म्हणजे वैयक्तिक तुमच्या आमच्या विचार केला तर आपल्याला सूक्ष्मदृष्टी म्हणजे काय कळते, पण जेव्हा आपण विश्वात्म्याचा विचार करतो आहे, सगळ्या मानवी जीवनाचा विचार करतो आहे, त्यावेळेला आपल्याला कळेल की सगळीकडे जो आत्म्याचा खेळ चालला आहे, तर त्याच्याकडे सूक्ष्मदृष्टी करायची म्हणजे काय. तर एका शब्दामध्ये सांगता येईल की आपली आता विश्वाच्या बाबतीत सूक्ष्मदृष्टी करायची म्हणजे काय करायची, तर आपण असं म्हणायचं, हे विश्वची माझे घर. संतांनी आपल्याला तसं सांगितलं. आपली दृष्टी कशी असते, मी, मग आता का महाराष्ट्र, मग फार तर भारत, आपण विश्वाबद्दलचा वगैरे काही विचार करत नाही. पण मोठी दृष्टी करायची म्हणजे काय करायचं की सगळीकडे जर चराचरात तो भरलेला आहे, तर चराचरात भरलेला आत्माराम शोधायचा असेल तर आपली दृष्टी सूक्ष्म करायची म्हणजे विशाल करायची, आणि विशाल करायची म्हणजे विश्वाची माझे घर असं म्हणायचं, तर आपल्याला कळेल. त्या आत्माराबद्दल असं भीती बाळगायची काय कारण येतो, अतिशय सुंदर आहे, चतुर आहे असा विचार करायचा. अंतरात्मा आहे ना, तो असल्याशिवाय जमणारच नाही ना. ज्ञानमय आहे, ते कळणं म्हणजे ज्ञान होणं, किंवा ज्ञान होणं म्हणजे आत्माराम कळणं. अनंत वेळा आपण ज्ञान शब्दाचा विचार केला आहे की नुसतं ज्ञान म्हणजे काही इन्फॉर्मेशन अशा अर्थाने नाही. माहिती पुष्कळ आपल्याला ग्रंथांमधून मिळाली. तो अनुभव जो आहे तो आत्मज्ञानाचा अनुभव आहे. नुसता ज्ञान शब्द वापरला तरी तो आत्मज्ञान किंवा वस्तू, त्याला ब्रह्मवस्तू असा शब्द वापरला अनेक वेळा, तो पण आपण पाहिला आहे. तर याचा अर्थ असा आहे की तो जर असेल, तो ज्ञानमय असल्यामुळे आपल्याला आपोआपच कळेल की इहलोकी परलोकी सगळीकडे त्याचा आपल्याला उपयोग होणार आहे. म्हणून याला असं मोठं भव्य रूप द्यायचं, हे विश्वाची माझे घरं. किंवा आपण संतांच्या हे करताना काय म्हणतो की काय गजानन महाराजांचं जेव्हा आपण घोषणा करतो ना, तेव्हा काय म्हणतो की तिन्ही लोकी. आता तिन्ही लोकी म्हणजे काय, तर तिन्ही लोकी याचा अर्थ आहे की सगळीकडे तो आहेच आहे. आपण त्याला देवरूपामध्ये पाहिला आहे, पण तो सगळीकडे आहे हे सारखं आपल्या मनाला समजावून घेणं. सर्वांगाने तो कसा परिपूर्ण आहे, सिद्ध आहे, आत्मा सगळीकडे कसा भरलेला आहे ते सांगणं. एक 16व्या ओवीमध्ये असं आहे, त्यांनी म्हटलं की म्हणजे शब्द जरा वेगळा वापरला आहे, पद्मिनी असा शब्द वापर, ज्याचे घरी पद्मिनी नाही. आता पद्मिनी म्हणजे काय, तर व्यवहारातला विचार केला तर पत्नी गुणी असेल तर संसार चांगला होतो. आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती आहे ना, त्यामुळे पत्नी गुणी असेल. खरं तर काय, दोघंही गुणी असायला पाहिजेत तर संसार चांगला होतो, एकच गुणी कशाला. परंतु 16व्या ओवीमध्ये त्यांनी म्हटलं, ज्याचे घरी पद्मिनी नाही, म्हणजे घर संसार चांगला, घर गृहस्थी चांगली व्हायला हवी असेल तर स्त्रियांवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. तर ती गुणवान असायला हवी. तसा तो आपोआपच पुरुष पण भाग्यवान होतो. तसं त्यांनी वर्णन केलं आहे की शरीरामध्ये जो काही चैतन्य आत्मा आहे, तर हा आत्मा शरीर टाकून गेला तर काय होईल, तर काही तेजच उरणार नाही. तसं त्यांनी स्त्रीचं दिलं, त्याला तशी उपमा दिली की घर संसार चांगला हवा असेल तर स्त्री चांगली असावी लागते. आपल्याकडून जर चांगल्या गोष्टी व्हायला हवी असेल तर त्याला आपल्याला ओळखता आलं पाहिजे. 16व्या ओळीमधली आपण प्रतिकात्मक गोष्ट लक्षात घेतली तर आपल्याला कळेल. मग पुन्हा ते सांगतात की हे इंद्रिय गोष्ट नाही ना, आपल्याला इंद्रियांनी दिसणारी गोष्ट नाही आहे ना, तसं मनाच्या कक्षेत पण नाही आहे, बुद्धीच्या कक्षेत पण नाही आहे, त्याच्या सगळ्याच्या पलीकडे आपल्याला जायला पाहिजे, तर ते आपल्याला अंतरात्मा काय आहे तर कळणार आहे. पण रस्ता तोच आहे, म्हणून एक एक दालनं पार करत 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 आपण आत्मारामापर्यंत पोचणार आहोत. त्या 16, 17, 18 या तिन्ही ओव्यांमध्ये त्यांनी आपल्याला एक सामान्य तुमच्या आमच्या गोष्टीचा आधार घेऊन पुढे पुढे जायला दिलं. 18व्या ओळीमध्ये ते म्हणतात की तो जो शरीरात वास्तव्य करणारा आहे तो खरं तर सगळ्या ब्रह्मांडाचाच विचार करणार आहे. आपण फक्त त्याला असं इथे पिंजऱ्यात बांधून ठेवलं आहे म्हणून आपण त्याचा विचार करतो आहे. ब्रह्मांड भरूनच तो भरलेला आहे. अनेक प्रकारच्या ज्या गोष्टी आपण करतो आहे त्या सगळ्या अशा त्याच्यामुळे करतो आहे. सांगणं कठीण आहे. काय काय सांगणार, सगळं जन्माला आल्यापासून मरेपर्यंत त्याच्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे त्याची यादी किती करणार हे आपण एकदा ठरवलं की आपल्याला कळेल की तो शरीरात वास्तव्य करून आहे म्हणून आपलं चाललेलं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला त्याला ओळखायला पाहिजे. 19व्या ओळीमध्ये त्यांनी आपल्याला ज्या अनंत वृत्ती आपल्या होतात निर्माण, त्या अनंत वृत्ती म्हणजे काय, तर अनंत कल्पना, अनंत कल्पनांचे वेगवेगळे तरंग, या सगळ्या तरंगामध्ये त्यांनी वर्णन केली. जगामध्ये अनंत प्राणी आहेत ना, त्या सगळ्या प्राण्यांच्या अंतरंगाचा जर विचार केला, म्हणजे मानसशास्त्राचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला कळेल अमुक एक व्यक्ती असं का वागली याचा आपण दोष नाही देऊ शकणार. अंतरंगाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या मनात लगेच असं येतं की असू दे. समजा अगदी कितीतरी असं घडतं की आपल्याला न आवडणारी गोष्ट
आपल्या जवळच्या व्यक्तीकडून घडते. मग त्याचा जो की आपल्याला दुःख होतं, कधी कधी राग येतो, त्यावेळेला आपल्याला हे सगळं आठवलं पाहिजे की एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती असं का वागली, तर त्यावेळेचं त्याचं कारण कसं असेल हा विचार आपण जर अंतरंगात शिरलो तर आपल्याला कळेल. त्याचा आपण सोप्या भाषेत म्हणतो बघा, तुम्ही त्याच्या भूमिकेत जाऊन विचार करा. आपल्याला नेहमी असं एक वाक्य ऐकायला मिळेल, जरा त्याच्या भूमिकेत तो असं का वागला विचार करा. ते म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की हा सगळा अंतरंगाचा अभ्यास आहे, तो केला तर आपल्याला सगळ्या या येणारे अडथळे जे आहेत ते दूर करता येतील, काहीच अडचण येणार नाही. 20व्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात की निरनिराळं, समर्थांचा शब्द आहे राजकारण, आत्ताच्या राजकारणाबद्दल नाही विचार करायचा. ते म्हणतात निरनिराळ्या प्रकारचं राजकारण चालू असतं, ते राजकारण करणं म्हणजे सुद्धा म्हणजे आणखीन सोपं अनेक खटपटी लटपटी करणं. समर्थांनी खूप केलं ना, 1400 मठ निर्माण केले. त्या सगळ्या 1400 मठांमध्ये आता एकटे थोडेच जाऊ शकणार होते, पण त्या मठांमध्ये चाललेलं काय कार्य आहे ते काहीही व्हॉट्सॲप वगैरे काही नसताना कळत होतं त्यांना. कसं काय कळत होतं ते त्यांचं त्यांनाच माहिती. पण भारतभर असणाऱ्या सगळ्या या मठांमध्ये सगळं आपण सांगतो त्या पद्धतीने सगळं चाललेलं आहे. अशा ज्या काही खटपटी लटपटी त्यांनी केल्या त्या ते असं म्हणतात की हे सगळं कशामुळे होतं, तर त्याचं कारण पण त्यांनी आपल्याला सांगितलं की एकदा हे अंतरंग कळलं की आपोआप होतं. आणि खरंच आहे, नुसतं नेहमी आपण उदाहरण घेतो की आग्र्याहून महाराज सुटून रायगडला आले, एवढी एक गोष्ट असं महाराजांच्या चरित्रातली आपण विचारात घेतली तरी आपल्याला कळतं की अरे काहीतरी वेगळंच आहे. हे काय सामान्य काहीही सोयी नसताना नेमकं काय करायचं आहे ते तेवढंच त्यांना माहिती, तेवढं केलं की ते पुढली जबाबदारी दुसऱ्याची. कसं काय जमत असेल किंवा कसं काय जमलं असेल हे आपण कल्पना करू शकत नाही. त्यांनी असं वर्णन केलं की केवळ अंतरंग कळलं की ह्या गोष्टी होतात असेल बाबा. म्हणजे असं असतं ना की माणसाच्या मनात काय येईल, जसा समर्थांच्या चरित्रामधला प्रसंग आपण वाचतो. 12 वर्षाचा मुलगा टाकडीला वेगवेगळ्या प्रकारच्या अशी अनुष्ठानं करत होता आणि लोकांच्या अंतरंगात या मुलाविषयी काय काय विचार येत होते. घरातून पळून आला असेल अशापासून ते काहीतरी योगी आहे अशापर्यंत निरनिराळे विचार येत असतील. कोणीतरी माऊली त्या शंकराच्या पिंडीवरती दुधाचा अभिषेक करण्याऐवजी या पोराला दूध आणून देत होती हो, की हा पोरगा सकाळपासून अनुष्ठान करायला बसला आहे, याचं इथे कोणी दिसत नाही आहे, हा अनेक दिवस इथे दिसतो आहे, त्या शंकराच्या पिंडीवर दूध घालण्याच्याऐवजी मी यालाच देतो. असं पण अंतरंग, ह्या अंतरंगावर ह्या सगळ्या गोष्टी चालतात. आजही आपण असा अनुभव घेतो. त्यामुळे कुणाच्या मनामध्ये ही जी सत्प्रवृत्ती आहे त्याबद्दलच आपण विचार करायचा आहे, बाकीच्याबद्दल नाही. तर समर्थ आपल्याला म्हणतात की हे जे काही अनंत प्रकारची राजकारणं किंवा आत्ता मी म्हटलं तसं ज्या अनंत चांगल्या खटपटी लटपटी होत असतात, घडत असतात, त्याच्यामागे सुद्धा हे अंतरंग आहे ते कारणीभूत असतात. अगदीच आपण अलीकडल्या काळातला विचार करायचा झाला तर आपण लगेच इमिजिएट आपली रिॲक्शन असते, कुठल्या पक्षामध्ये कोण आलं, कशाला हे घेतात, ही आपली लगेचची रिॲक्शन असते. पण त्यांचे काही लागे बंधे वेगळे वेगळे असतात. काहीतरी असं असतं की ह्या घेतल्यामुळे काय काय घडणार आहे, भविष्यात आपल्याला काय उपयोग होणार आहे. आणि मग तसं घडलं की आपण म्हणतो हां बरोबर आहे, नाही तो निर्णय बरोबर होता, असं आपल्याला कळतं की. तर हे जसं आहे तर ह्या सगळ्या ज्या आहेत त्या अंतरंगाच्या खुणा आहेत. त्या अंतरंगाच्या खुणा या आत्माराम कळणाऱ्या संतांना बरोबर कळलेल्या असतात आणि तसं तसं ते करतात, म्हणून आपण त्यांचा विचार करायचा. 21व्या ओळीमध्ये ते म्हणतात की निरनिराळ्या अंतरात एखाद्याला एखादा मारतो, एखाद्याला एखादा सावरतो, एखाद्याला जपतो, एखादा असं सहज काहीही नसतं, बारीकसं काही ते चुकतं आणि बिचाराला मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागतं, एखादा स्वतःला स्वतः सावरतो असं दिसतं. अशा ज्या गोष्टी घडतात त्याचा उल्लेख समर्थांनी केला आहे. आणि ते म्हटलं हे पण सगळं अंतरात्म्याच्या गतीचं आहे, सगळं अंतरात्म्यामुळे होतं की तोच रस्ता तेच सगळं असतं. एखाद दिवशी एखादी गोष्ट घडावी, एखाद दिवशी आपल्याला त्याचा त्रास व्हावा, हे असं का होतं, सगळं एका त्या अंतरात्म्यावर तरी टाकून दिलेलं आहे. आपल्यावर काही घ्यायचीच नाही जबाबदारी असं त्यांनी म्हटलं. 22व्या ओळीमध्ये ते सांगतात जगामध्ये एखाद्याला फसवतो असं घडतं, पण त्याच वेळेला असं पण दिसतं की काही जण परोपकार पण करतात. आपल्याला काय होतं, आपल्याला हेच सारखं उजेडात येतं आणि चांगल्या गोष्टी आपल्या लक्षात येतात नाही. पण समर्थ आपल्याला सांगतात नाही,
जगामध्ये हा अंतरात्मा आहे, परमेश्वर आहे आणि तो बुद्धी देणारा आहे. त्यामुळे फसवणाऱ्या गोष्टी असतात, नसतात अशातला भाग नाही, पण परोपकाराच्या गोष्टी पण असतात. त्याचाही अनुभव आपण घेतो. हे असं का घडतं? परोपकार करावं असं का वाटतं? अंतरात्म्यामुळेच. फसवावं असं का वाटतं? अंतरात्म्यामुळेच. सगळं जे काही आहे ते अंतरात्म्यामुळे होतं. आणि तरी देखील हा अंतरात्मा परस्पर विरुद्ध काम करणारा पण एकच आहे. ही फार मोठी गडबडीची गोष्ट तिथेच आहे की एकीकडे एकच आहे म्हणायचं, मग असा डुप्लिकेट काम का करतो? एकीकडे असं एकीकडे असं का करतो? तर त्याचे जे भेद आहेत ते आपल्याला माहिती आहेत की 3 गुणांमुळे हे भेद आहेत. देहाच्या सगळ्या गोष्टींमुळे भेद आहेत. सत्वराच्या तमामुळे देह परत्वे ही भिन्नता आहे. कुठली व्यक्ती फसवते आणि कुठली व्यक्ती परोपकार करते हे सगळं देहामुळे घडतो. त्या देहामध्ये असणारा अंतरात्मा एकच असला तरी त्या अंतरात्मा त्या देहात असल्यामुळे त्या देहाकरवी या गोष्टी होतात. कारण त्या देहाकडे असणारं अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त ही वरचढ होते, म्हणून असं घडतं. नाही तर अंतरात्मा एकच आहे असा अर्थ आहे. मूळ अंतरात्मा आपण असा भेदाने पाहतो. एक फसवतो आणि एक परोपकार करतो असा भेदाने आपण का पाहतो? एकच अंतरात्मा. त्याचं कारण हा मध्ये देह यायला म्हणून या देहामुळे असं सगळं घडतं. 24 पासूनच्या ओवींमध्ये त्यांनी असं म्हटलं की आपण जगामध्ये जिकडे बघावं तिकडे आपल्याला हे असं परस्पर विरुद्ध असणाऱ्या गोष्टी दिसत आहेत बाबा. किती जरी आपण प्रयत्न केला तरी चांगली माणसं, वाईट माणसं, चांगली माणसं कधी कधी वाईट वागणारी असं पण दिसतं. आणि वाईट असणारा कधी कधी अरे वा हा कसं काय चांगला वागला असं पण आपल्याला अनुभवायला येतं. हे जे काही अनंत प्रकारचे भेद आपण पाहतो हे आपल्याला सूक्ष्मदृष्टी करायची आणि त्या सूक्ष्मदृष्टीकडून त्या ती गोष्ट अशीच घडणार आहे आणि याच्यावर आपण फारसं काही करू शकणार नाही असा विचार करून आपल्यावर त्याचा परिणाम करून घ्यायचा नाही. हा जो भेद आहे तो सूक्ष्म बुद्धीनं बघायचा फक्त. खरीच गोष्ट आहे. नाहीतर रोजचं वर्तमानपत्र चाललं की आपल्याला जो काही क्लेश होतात ते क्लेश करत बसलो तर आपण कधीच मानवर येणार नाही आपली. त्यामुळे आपल्याला 24व्या ओवीत समर्थांनी सल्ला दिला आहे, सूक्ष्मदृष्टी करा आणि सगळीकडे अंतरात्मा एकच आहे हे पाहायला शिका. परस्पर विरुद्ध वागणारी लोक असली तरी पण असंच बघा. खरी गोष्ट आहे. पुढे त्यांनी मगाशी मी म्हटलं तसा तो आपला आहाराच्या भेदाबद्दलचं उदाहरण देऊन झालं आहे. तीच 26व्या ओळीमध्ये तेच उदाहरण समर्थांनी आपल्याला दिलं आहे की शरीराचे जसे भेद असतात, विविध प्रकारचे भेद असतात आणि ते भेद का असतात तर ते शरीरामुळेच असतात. नाही तर सगळं एकच आहे. अन्न म्हटलं तर एकच आहे. ते या देहाला हे आवडतं, या देहाला आवडत नाही असं का? त्या अंतरात्म्याचा याच्याशी काही संबंध नाही. अंतरात्मा एकच एक आहे. देह हा वेगळा आहे. त्यामुळे देहामुळे असं फरक पडतो. 28व्या ओळीमध्ये त्यांनी संबंध सृष्टीचं उदाहरण आपल्याला दिलं. त्यांनी म्हटलं की समुद्रामध्ये पण पाणी आहे, नद्यांमध्ये पण पाणी आहे, अगदी पृथ्वीच्या विहिरी खोदतो आपण तर पृथ्वीच्या पोटात पण पाणी आहे. त्या सगळ्या किंवा या संबंध पृथ्वीच्या भोवती पण ज्याला आवरणोदक म्हणतात ते पण सगळीकडे पाणी आहे. पाणी म्हटलं की त्याच्यात जलचर पण आहेत. असं सगळं आहे. जलचर म्हटलं की त्यांचा आहार वेगळा आहे. म्हणजे मोठा मासा लहान मासाना खातो वगैरे वगैरे आपण म्हणतो. हे सगळं जायला हे वेगळं आहे. आता हे पाण्याचं उदाहरण का घेतलं समर्थांनी तर हे जसं आपण अलिप्तपणानं जग पाहतो की असं सगळं पाणी आहे, त्या पाण्यामध्ये असणारे जलचर आहेत, त्या जलचरांचं म्हणून एक काहीतरी विशिष्ट सगळी रचना आहे. ही जशी आपण वेगळ्या दृष्टीने पाहतो तसं आपण जरा जलचर होऊया आणि ह्या मानव सृष्टीकडे बघूया की असं सगळं आहे. असेच सगळीकडे माणसं आहेत. या माणसांमध्ये असाच भेद आहे. कोणी चांगलं आहे, कोणी वाईट आहे, कोणी कधी कधी वाईट आहे, कधी कधी चांगलं आहे, असं सगळं आहे. पण असं अलिप्त होऊन आपल्याला समाजाकडे बघता आलं तर आत्मा एकच आहे हे आपल्याला उलगडेल असं त्यांनी आपल्याला वर्णन करून सांगितलं. पण फक्त सूक्ष्मदृष्टीनं बघावं लागतं, नाही तर ह्याचा अंत लागत नाही. खरं आहे. सगळं जे काही दृश्य जग आहे किंवा स्थूल जग आहे ज्याला म्हणतो आपण त्याच्यामधून ह्या सगळ्या गोष्टीचा असा ठाम पत्ता लागत नाही. दृश्य जगाकडे पाहायला लागलं की मग हा अंतरात्मा एकच आहे या गोष्टीकडे आपलं जातच नाही. म्हणजे बुद्धीच तिथपर्यंत पोचत नाही. कारण स्थूल जगामध्येच आपण अडकतो. हे सगळं जे काही विपरीत गोष्टी घडत असतात त्याच्यामध्येच आपण अडकतो आणि मग त्या आत 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 शिरायचा प्रश्नच येत नाही. म्हणून ते सांगतात की अशा स्थूल जगात अडकू नका, आत शिरा.
आणि मग 30 आणि 31 या 2 ओळ्यांमध्ये समारोप केला आहे की सगळी गुंतागुंत आत्तापर्यंत सांगितले, ही सगळी अनेक प्रकारांनी अनेक मंडळींनी आपल्याला दाखवून दिलेली आहे. समर्थ शेवटी सांगतात, संतांची कृपा झाली तर ही गुंता पण सुटेल. त्यामुळे काय करायला हवं? सद्गुरू हवा, संत हवेत, संत साहित्य हवं, त्यांनी हा जो गुंता आहे तो कळेल. संत सगळे आपल्या वैखरीच्या माध्यमातून आपल्याला या गोष्टी सगळ्या सांगत असतात, तेच आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर या आत्मारामाचा आजचा दिलेला परिचय पुरेसा आहे असं सांगतात. डॉक्टर काका देशमुखांनी दासबोध चिंतनिका नावाचं पुस्तक लिहिलं आहे. म्हणजे सगळ्या 200च्या 200 समासांमध्ये काय आहे हे असं एक एक पानच, फार नाही हे केलं, एका पानामध्ये एका समासावर. त्याच्यामध्ये ह्याचं समासाचं वर्णन करताना त्यांनी जरा ब्रह्मचैतन्य असा शब्द वापरला. आपण गोंदवलेकर महाराजांना ब्रह्मचैतन्य असं म्हणतो, तर त्यांनी इथे आत्माराम शब्दाचा अर्थ ब्रह्मचैतन्य असं सांगितला. म्हणजे आपल्याला तो पटकन कळतो की अरे ब्रह्मचैतन्य म्हणजे काय, तर ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे ईश्वर. ईश्वर म्हणजेच हा अंतरात्मा. मग सोपं झालं की एवढा अंतरात्मा वगैरे काही नाही. आपला जो देव ज्याला म्हणतो त्या देवालाच अंतरात्मा म्हणा की काम झालं. पण आपला देव आपल्यापेक्षा वेगळा आपण मानतो ना, तर तसं न करता तो आपल्यामध्येच आहे एवढंच करायचं. मग ब्रह्मचैतन्य, ईश्वर चैतन्य, जीवचैतन्य शब्द काही वापरला तरी हा या क्रमाने जावं. ब्रह्मचैतन्य म्हणजे अंतरात्मा किंवा आत्माराम, पण मग जीवचैतन्य म्हणजे तोच आत्मा चैतन्य काही म्हणा. पण त्यांनी आपल्याला या पद्धतीने चिंतनिकेमध्ये आपल्याला दाखवून दिलं की आत्मारामापर्यंत पोचायचं असेल तर आपल्याला जाता येईल. आणि मग नेहमीचा एक अभंग आहे, देवळातल्या मूर्तीतून हा कधी न दिसतो राम, तुझ्या रे अंतरी त्याचे धाम. तर ते अंतरी त्याचे धाम म्हणजे राम असं बाहेर जाऊन जायचं बरं का अयोध्येला. कारण ते आपलं वेगळ्या दृष्टीनं आहे. हजारो वर्षांपासून आपला राम तिथे नव्हता, तो आला आहे. त्यामुळे अयोध्या नाही तर काय माझ्यामध्ये राम आहेत का आई कुठे जायला नको असा त्याचा अर्थ नाही आहे. प्रत्येकाला कारण वेगळं आहे की अयोध्येला जाण्यामागचा उद्देश तो आहे. काशी विश्वेश्वराला जाण्याचा उद्देश वेगळा आहे की तिथे देशाचा किंवा हिंदू धर्माचा विचार येतो. आपल्या देव ओळखायचा असेल तो आपल्या आतमध्ये आहे. त्यामुळे अंतरी त्याचे धाम, त्याचं घर कुठे आहे तर तिथे आहे. आणि आपण शब्द वापरतो, अमुक एक व्यक्ती निजधामाला गेली. निजधाम म्हणजे स्वतःचं घर कुठलं. आत्ता आपल्याला कुणीही प्रश्न विचारला तर आपण लगेच 504 नंबर वेशाली. निजधाम हे निजधाम नाही आहे, हे भाड्याचंच आहे. निजधाम आपलं ते आहे, ते अंतरी त्याचे धाम. आणि ईश्वर सगळीकडे कसा भरलेला आहे ते आपल्याला समर्थांनी या समासात सांगितलं आहे. आता नुसता आत्माराम सांगून झाला, परंतु त्या आत्मारामाचं पुढे काय असा प्रश्न येईल. अजून आपल्याला ह्या दशकाचा अभ्यास करताना 2 समास पाहायचे आहेत. आज आपण महद्भूत म्हणजे काय, मोठं ज्या सगळ्या भूतांमध्ये असणारं कॉमन ते काय ते पाहिलं आणि त्याच्यातून आत्मारामाचा विचार केला. आपल्या क्षणाक्षणाला चालत असणाऱ्या मनामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी त्या आत्मारामाशी चिकटवायच्या किंवा आपल्याला सुखदुःख होत नाही असा संतांचा अनुभव आहे. मग आपला अनुभव काय की जेव्हा केव्हा आपल्याला दुःख होतं तेव्हा आपण हे आठवायचं की अरे असंच घडायचं होतं, ह्याला आपल्याजवळ काही उपाय नाही आहे असा विचार करून त्याच्यातून मार्ग काढायचा. एवढ्यापुरता या आत्मारामाचा परिचय आपल्याला होईल. अजून खोल करायचं म्हणजे काय करायचं ते पुढल्या समासात आपल्याला समर्थ सांगणार आहेत, ते आपण शुक्रवारी पाहूया. तव स्मरण संतत स्फुरणदाय माघडो, त्वदीय गुणकीर्तन ध्वनिसुरम्य करणी पडो. स्वदेशहित रक्षणा विनदुजी कथा नावडो, तुझ्या समयी आमुची तनुही देश काजी पडो. जय जय रघुवीर समर्थ.